गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फार्मेकोडायनेमिक हा नेक्स्ट जनरल फार्मेकोलॉजी मधला टॉपिक स्टार्ट करणार आहोत. आपण फार्मेकोकायनेटिक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. फार्मेकोडायनेमिक टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर लॉंग क्वेश्चनचा विचार केला तुम्हाला येण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तर लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने जरी इम्पॉर्टंट नसेल तरी पण त्यात काही शॉर्ट नोट्स तुम्हाला 2-2 मार्कच्या क्वेश्चनसाठी येऊ शकतात किंवा 4 मार्कच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला येऊ शकतात. ॲज सच लॉंग क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही आहेत. परंतु जरी लॉंग क्वेश्चनसाठी हा महत्त्वाचा नसला तरी पण सिस्टेमिक फार्माकोलॉजी समजण्यासाठी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. तर अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. त्या दृष्टीने आपण त्याला टॉपिककडे पाहायचं आहे. आणि जिथं जिथं युनिव्हर्सिटी एक्झामला क्वेश्चन महत्वाचे असतील ते मी तुम्हाला सांगेल की काय कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके. तर याच्यावर काय आहे की याच्यात आपण काय पाहणार आहोत ते मी आता जस्ट इंट्रोडक्शन पार्ट जो आहे तो झाल्यानंतर सांगेलच. तर आपण पाहिलेलं आहे फर्स्ट लेक्चर मध्ये की फार्मेकोडायनेमिक्स मीन्स व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी. डायनेमिक्स मीन्स पॉवर. Okay, what the drug does to the body is pharmacodynamics. So what it includes? Well, it includes two things: mechanism of action of a drug, and due to that action, which type of pharmacological effect occur. तर सिंपल याच्यामध्ये फार्माकोडायनेमिक म्हणजे ड्रगची ऍक्शन आणि त्या ऍक्शनमुळे येणारे इफेक्ट. व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी ही त्याची डेफिनेशन. तर आपण ह्या डेफिनेशन फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलेलीच आहे. तेच मी तुमच्याशी इंट्रोडक्शन मध्ये डिस्कस करणार आहे की डायनॅमिक म्हणजे पॉवर आणि डायनॅमिक हा वर्ड ग्रीक वर्ड पासून घेतलेला आहे आणि त्याची डेफिनेशन व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी ही आहे फार्माकोडायनॅमिक्सची. अँड इट इन्क्लुड्स, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँड फार्माकोलॉजिकल ऍक्शन. तर जे बुक लँग्वेज दिलेली आहे बुक मधली त्यात काय दिलं आहे की फार्माकोडायनॅमिक इन्क्लुड्स फिजियोलॉजिकल अँड बायोकेमिकल इफेक्ट्स ऑफ द ड्रग्स अँड देअर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ॲट ऑर्गन सिस्टीम, सबसेल्युलर अँड मायक्रोमोलेक्युलर लेव्हल. म्हणजेच काय की फायझोलॉजिकल अँड बायोकेमिकल इफेक्ट्स ऑफ द ड्रग किंवा आपण फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ द ड्रग असं सोप्या भाषेत म्हणू शकतो आणि त्याचे मेकॅनिझम ऑर्गन लेव्हलला, त्यानंतर अजून डिटेल गेलं तर सब सेल्युलर लेव्हलला, अजून डिटेल गेलं तर मायक्रोमॉलिक्युलर लेव्हलला पण आपण त्या स्टडी करू शकतो. ठीक आहे. तर हे सर्व फार्माकोडायनेमिक मध्ये येतं. तर यामध्ये दोन गोष्टी आहेत: ड्रग कसं ऍक्ट होतं आणि ते ऍक्ट झाल्यामुळं कोणते फार्माकोलॉजिकल इफेक्ट आपल्या बॉडीवर होतात. मग ड्रग कोणकोणत्या सिस्टीमवर ऍक्ट होत असेल तर प्रत्येक सिस्टीम वाईज आपल्याला इफेक्ट्स आपण स्टडी करतो. ओके. आणि ते तुम्हाला माहित पाहिजे. तर एक्झाम्पल, आपल्या ऑफलाईन लेक्चरला आपण तोच टॉपिक डिस्कस केला होता. त्यामध्ये आपण एक्झाम्पल पण पाहिलेला आहे. तर यामध्ये ॲड्रेनलिनचं एक्झाम्पलने आपण हे डेफिनेशन डिस्कस केली होती. तर आपल्याला माहिती आहे की ॲड्रेनलिन नावाचा जो ड्रग आहे, ओके, ॲड्रेनलिन नावाचा जो ड्रग आहे हा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे. ओके. आणि ॲड्रेनलिनचे ऍक्शन्स काय आहेत जर आपण त्याचे फार्माकोलॉजिकल इफेक्ट पाहिले, पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहणार नाही, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आणि अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे की ॲड्रेनलिन हॅज स्टिम्युलंट इफेक्ट ऑन द हार्ट. इट increases heart rate, increases contraction of the heart, it increases AV conduction. ओके. त्याला आपण increase heart rate म्हणजे त्याला आपण पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतो. ओके. इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट त्याला पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतात. आणि इन्क्रीज एव्ही कंडक्शन म्हणजे पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतो. तर हे नंतर परत परत सीव्हीएस सिस्टीम मध्ये हे वर्ड येणारच आहे. ॲड्रेनलिन ब्लड, ॲड्रेनलिनची जी ऍक्शन आहे स्मूथ मसलवर, तर ती रिलॅक्सेशन ऑफ द स्मूथ मसल आहे. तर ब्रॉन्कायची जर ऍक्शन बघितली, ब्रॉन्काय स्मूथ मसल, तर रिलॅक्सेशन आहे. थोडक्यात ब्रॉन्को डायलेटेशन ॲड्रेनलिन करतं. ओके. लिव्हरवर ॲड्रेनलिन ऍक्ट होतं आणि लिव्हरवर
ऍड्रेनालिन ऍक्ट होऊन ग्लुकोनिओजेनेसिस नावाची प्रोसेस स्टिम्युलेट करतं, ग्लायकोजिनोलायसिस नावाची प्रोसेस ते स्टिम्युलेट करतं, जेणेकरून लिव्हरमध्ये ग्लुकोजचं प्रोडक्शन, ग्लुकोजची लेवल वाढेल आणि ते ग्लुकोज सर्क्युलेशन मध्ये येईल. जेव्हा पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये जातो तेव्हा आपल्या शरीरात पण एक सबस्टन्स रिलीज होतो, तो एक ऍड्रेनालिन असतो. तर ऍड्रेनालिन जे ड्रग आहे त्याचे ऍक्शन जे फिजिओलॉजी कल म्हणजे जे आपल्या शरीरात ऍड्रेनालिन रिलीज होतं त्यासारखेच आहे. तर ऍड्रेनालिन रिस्पॉन्सिबल फॉर राईज इन ब्लड शुगर लेवल, कसं लिव्हरवर ते ऍक्ट होतं आणि शुगर वाढवण्यास मदत करतं. तर हे झाले ऍड्रेनालिनचे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. जर ऍड्रेनालिन दिले तर हे इफेक्ट येणार आहेत. पण $1,000,000 क्वेश्चन असा आहे की हे ऍड्रेनालिनचे इफेक्ट कसे येतात, हे आपण फार्मेकोडायनेमिक मध्ये फार्मेकोलॉजिकल इफेक्ट शिकणार तर आहेच, पण त्याबरोबर ते कसे येतात ते पण तुम्हाला माहित पाहिजे. ॲज ए क्लिनिकल प्रॅक्टिशनर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फार्मेकोलॉजिकल इफेक्ट खूप सारे ड्रग्सचे ऑलरेडी माहीत असतील, कारण तुम्ही खूप वर्षापासून प्रॅक्टिस करताय. फक्त आता त्याला आपण मोर सायंटिफिक वेने ते शिकणार आहोत, ते का होतात, कसे येतात ते पाहणार आहोत. तर ऍड्रेनालिनचं जे आहे, ऍड्रेनालिन ऍक्ट्स ऑन सम रिसेप्टर. आता हे रिसेप्टर नावाचं कन्सेप्ट पण ह्या लेक्चर मध्ये, ह्या टॉपिक मध्ये पुढे येणार आहे. तर ऍड्रेनालिन हे त्याचं कार्य एक शरीरामध्ये जे मॅक्रो मॉलिक्युल्स असतात सेलवर प्रेझेंट, त्याच्यावर ऍक्ट होऊन ते करतं. त्याला आपण रिसेप्टर असं म्हणतो. तर ऍड्रेनर्जिक रिसेप्टर वर ऍड्रेनालिन ऍक्ट होतो. तर ऍड्रेनालिन ज्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो त्याला ऍड्रेनर्जिक रिसेप्टर म्हणतात, कारण ते ऍड्रेनालिन साठी आहे. ऍड्रेनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड आहे. त्याला सिम्पॅथेटिक सिस्टीम असंही म्हणतात. तर ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर ऍड्रेनालिन ऍक्ट होतो आणि ऍड्रेनर्जिक रिसेप्टरचे दोन टाईप असतात, बीटा रिसेप्टर आणि अल्फा रिसेप्टर. बीटा रिसेप्टरचे परत तीन टाईप आहे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. ओके. अल्फा रिसेप्टरचे दोन टाईप आहे, अल्फा 1, अल्फा 2. तर आता हे रिसेप्टरचं लोकेशन तुम्हाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये डिटेलमध्ये जेव्हा आपण ऍड्रेनालिन डिस्कस करू त्यावेळेस येणार आहे. तर हार्टवर बीटा 1 रिसेप्टर असतात. हार्टवर बीटा 1 रिसेप्टरवर ऍड्रेनालिन ऍक्ट होऊन, ऍड्रेनालिन ऍक्ट झाल्यामुळं ऍडिनिलिन सायक्लिकची लेवल वाढून सायक्लिक एएमपी वाढते आणि सायक्लिक एएमपी वाढल्यामुळं पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट होतात. ऍड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टर लंग्सवर आहेत, ब्रॉन्कायवर, त्यावर ऍक्ट होतो आणि ब्रॉन्कियल स्मूथ मसल रिलॅक्स करतो. त्याच पद्धतीने ऍडिनिलिन सायक्लिकची लेवल वाढवतो. बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन सायक्लिक एएमपी ची सिंथेसिस वाढते आणि सायक्लिक एएमपी स्मूथ मसल रिलॅक्स करतं, म्हणून ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. तर आणि तिसरी ऍक्शन जी पाहिलेली आहे आपण लिव्हरवर, तिथं पण तो बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि लिव्हरमध्ये ग्लायकोजिनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेस स्टिम्युलेट करून ग्लुकोजची ब्लड मधली पातळी वाढवण्यास मदत करतो. तर ह्या ऍक्शन ऍड्रेनालिनच्या कशा आल्या, तर त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन. मग कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होत ऍड्रेनालिन होतो, ते रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर काय घडतं ते तुम्हाला मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता याच्यामध्ये खूप डिटेल आहे, म्हणजे बीटा रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यावर ॲडिनिलिन सायक्लिकची लेवल का वाढते, सायक्लिक एमपीची लेवल, मग सायक्लिक एमपी का वाढतं, तर त्यासाठी बीटा रिसेप्टर कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. तर आता सध्या इतकं तर माहित झालं तुम्हाला की ऍड्रेनालिन ज्या ऍक्शन करतो त्या बीटा आणि अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे होतात आणि त्या ऍक्शन बीटा रिसेप्टर आणि बीटा रिसेप्टरवरचे आपण पाहिल्यात की ते स्टिम्युलेट झाल्यामुळं ॲडिनिलिन सायक्लेज वाढून सायक्लिक एएमपी वाढून ऍक्शन होतात. तर हे झालं डिटेलमध्ये फार्मॅकोडायनॅमिकचं एक्सप्लेनेशन, की मेकॅनिझम ऑफ ऍक्शन प्लस फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. ओके. तर नेक्स्ट त्याच्यात तेच दिलेलं आहे, ऍड्रेनालिन इंटरॅक्ट विथ ऍड्रेनो रिसेप्टर. आता ते ऍड्रेनो रिसेप्टर जे आहे बीटा आणि अल्फा रिसेप्टर, दीज आर जी प्रोटीन कपल रिसेप्टर. ते आता जी प्रोटीन कपल रिसेप्टर काय आहेत, त्यामध्ये हे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर बीटा रिसेप्टरचा जर विचार केला तर बीटा 1, बीटा 2, बीटा 3 हे जीएस टाईप रिसेप्टर आहे आणि ते स्टिम्युलेट झाल्यामुळं जी प्रोटीन कपल रिसेप्टर ऍडिनिलिन सायक्लेज एन्झाईम स्टिम्युलेट होतं आणि ते सायक्लिक एएमपी वाढवतं आणि त्यामुळं कार्डियक स्टिम्युलेशन, हिपॅटिक ग्लायकोजिनोलायसिस, हायपरग्लायसेमिया, ब्रॉन्कोडायलेटेशन हे इफेक्ट दिसून येतात. तर
हे मी आता जरी म्हणजे आता डिस्कस करताना तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, परंतु जेव्हा आपण एएनएस मध्ये ऍक्च्युअल बेसिक लेवल वर जाऊन ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स विषयी जाणून घेऊ, त्यावेळेस तुम्हाला ऍड्रेनलिनचे ऍक्शन लक्षात राहणार आहे. आता जस्ट एक्झाम्पल म्हणून त्रिपाठीत मेन्शन आहे किंवा शानबाग मध्ये मेन्शन आहे, म्हणून मी हे एक्झाम्पल तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर एक्झाम्पल लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे आता सध्या, पण काही टेन्शन घेऊ नका, त्यानंतर एएनएस मध्ये डिटेल होणार आहे. आता फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. तर नेक्स्ट आता याच्यानंतरचा पार्ट जो आहे की प्रिन्सिपल ऍक्शन्स ऑफ द ड्रग आपण पाहणार आहोत. तर मी तुम्हाला मागील लेक्चरला पण सांगितलं आहे पहिला की मेजॉरिटी ड्रगचा जर विचार केला, ओके, तर दे डू नॉट इम्पार्ट न्यू फंक्शन टू एनी सिस्टीम. म्हणजे मोर दॅन 95%, आपण 95 आहे, 97 98% म्हटलं तरी चालेल, जे ड्रग आहेत ते आपल्या शरीरामध्ये नवीन फंक्शन काही इंट्रोड्यूस करत नाही. म्हणजे ड्रग आपल्या शरीर, व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी आहे डेफिनेशन. मग ड्रग काय करतो, नवीन कोणतं फंक्शन आपल्या बॉडीत इंट्रोड्यूस करतो का? त्याचा आन्सर आहे की मेजॉरिटी ड्रग, 98-99% ड्रग डू नॉट इम्पार्ट any new function to our body, to our any system, organ or cell. म्हणजे आपल्या शरीरामधल्या कोणत्याही सिस्टीमवर, ऑर्गनवर किंवा सेलमध्ये हे नवीन फंक्शन इंट्रोड्यूस करत नाही. मग मेजॉरिटी ड्रग, 98-98% ड्रग कसे ऍक्ट होतात? दे ऍक्ट बाय अल्टरिंग द ऑनगोईंग फिजियोलॉजिकल सिस्टीम. ओके, ते काय, कसे ऍक्ट होतात? की जी पण फिजिओलॉजी आहे ती अल्टर करतात. ते अल्टर द पेस ऑफ ऑन गोईंग ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे? म्हणजे जे पण एखाद्या सिस्टीमचं कार्य आहे, ते कार्य एक तर ते वाढवतात किंवा कमी करतात. समजा हार्ट आहे, हार्टवर एक तर स्टिम्युलंट ऍक्शन येईल किंवा डिप्रेसंट ऍक्शन येईल. नवीन हार्टला नवीन फंक्शन इंट्रोड्यूस नाही करणार ड्रग, लक्षात घे. त्यामुळं तुम्हाला जर फार्मॅकोलॉजी चांगली, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन यू पॉइंट ऑफ व्ह्यू अंडरस्टँडिंग करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्या ड्रग, त्या कोण ड्रग ज्या सिस्टीमवर ऍक्ट होतो त्या सिस्टीमची फिजिओलॉजी जर माहीत असेल, तर तुम्हाला ड्रगच्या ऍक्शन इझिली माहीत होऊ शकतात. त्यामुळं एक लक्षात घ्या की ड्रग नवीन फंक्शन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करत नाही. मेजॉरिटी ड्रग, 98-99%, ते फक्त ऑनगोईंग फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी, जी ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी आहे पर्टिक्युलर सेलची, ऑर्गनची, ती फक्त अल्टर करतात. फक्त 1 ते 2% ड्रग जे जीन वर ऍक्ट होतात, तेच बॉडीमध्ये एखादं फंक्शन इंट्रोड्यूस करू शकतात. पण मेजॉरिटी ड्रग नवीन फंक्शन इंट्रोड्यूस करत नाही. आता हे प्रिन्सिपल ऍक्शन्स ऑफ प्रिन्सिपल ड्रग ऍक्शन जे आहेत 5, त्या पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे जस्ट त्याचे अर्थ, त्यामुळे मी इथं डिस्कस करत आहोत. त्यामध्ये स्टिम्युलेशन आहे, डिप्रेशन आहे, इरिटेशन आहे, रिप्लेसमेंट आहे आणि सायटोटॉक्सिक आहे. अशा 5 ऍक्शन्स आपण डिस्कस करणार आहे. कोणत्या 5 ऍक्शन ड्रगच्या प्रिन्सिपल ऍक्शन्स आपण पाहणार आहे? स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट आणि सायटोटॉक्सिक. ओके, तर याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. डिटेलमध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही हे विचारणार नाही. आता स्टिम्युलेशन म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर एखाद्या सेलची किंवा ऑर्गनची ऍक्टिव्हिटी ड्रग दिल्यामुळं जर वाढत असेल, तर त्याला स्टिम्युलेटरी इफेक्ट असं म्हणतात. ओके. ओके, तर स्पेसिफिक सेलची जर ऍक्शन वाढत असेल, तर त्याला आपण स्टिम्युलेटरी असं म्हणतो. ड्रगचा स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे. तर डेफिनेशन पहा. इट रेफर्स टू सिलेक्टिव्ह एन्हान्समेंट ऑफ द लेव्हल ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज सेल. सिलेक्टिव्हली स्पेशलाइज सेलची ऍक्टिव्हिटी काही ड्रग वाढवतात, त्याला स्टिम्युलेशन इफेक्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ऍड्रेनलिन स्टिम्युलेट्स हार्ट. ऍड्रेनलिन स्टिम्युलेट्स हार्ट. पायलोकार्पिन नावाचा जो ड्रग आहे, तो एक्झोक्राईन ग्लँडवर ऍक्ट होऊन सिक्रिशन वाढवतो. मग सलायवरी ग्लँड ही एक्झोक्राईन ग्लँडचं एक्झाम्पल आहे. तर पायलोकार्पिन स्टिम्युलेट सलायवरी सिक्रेशन. तर हे स्टिम्युलेटरी इफेक्ट. डिप्रेशन एक्झॅक्टली स्टिम्युलेशनच्या ऑपोजिट आहे. इथं पर्टिक्युलर सेलची ऍक्टिव्हिटी ड्रग सप्रेस करतो.
ड्रग दिल्यानंतर पर्टिक्युलर सेलची ऍक्टिव्हिटी सप्रेस झाली तर त्याला डिप्रेशन इफेक्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बार्बिट्युरेट जर आपण दिले तर त्याचा सीएनएस डिप्रेशन ऍक्शन आहे. बेन्झोडायझेपाइनला सीएनएस डिप्रेशन ऍक्शन आहे. क्विनिडिन जे अँटीअरिथमिक ड्रग आहे त्याला कार्डिओ डिप्रेशन ऍक्शन आहे. ओमिप्राझोल नावाचा जो ड्रग आहे तो गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन सप्रेस करतो फ्रॉम परायटल सेल. तर हे सगळे हे जे इफेक्ट आहे त्याला आपण म्हणतो की डिप्रेशन ऍक्शन ऑफ द ड्रग. ओके सर, ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिश ऍक्टिव्हिटी ऑफ पर्टिक्युलर सेल, डिक्रीज ऍक्टिव्हिटी ऑफ पर्टिक्युलर सेल. ओके, डिमिनेशन म्हणजे कमी होणे. इट मीन्स डिप्रेशन मीन्स सिलेक्टिव्ह डिमिनेशन ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज सेल. तर हे डिप्रेशन झालं. ओके, त्यानंतर तिसरं आहे ते इरिटेशन. तर काही ड्रगला इरिटेंट प्रॉपर्टी असते. फॉर एक्झाम्पल अँटीमायक्रोबियल एजंट. तर एक मिनिट. तर हे नॉन स्पेसिफिक इरिटेशन जो आहे तो ऍक्च्युली नॉन सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं की स्टिम्युलेशन इज सिलेक्टिव्ह, डिप्रेशन इज सिलेक्टिव्ह फॉर स्पेशलाइज सेल, इरिटेशन इज अ नॉन सिलेक्टिव्ह ओपन नॉक्झियस इफेक्ट ऑफ द ड्रग. नॉक्झियस इफेक्ट ऑफ द ड्रग म्हणजे हानिकारक असतो तो. आणि इट इज नॉट applied to the specific cell, it is applied to less specialized cell. The इरिटेशनचं एक्झाम्पल म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक्स जर आपण यूज केले लॉंग टर्म तर ते रिस्पॉन्सिबल फॉर डायरिया ऍडव्हर्स इफेक्ट. तर अँटीबायोटिक मुळे डायरिया कसा होतो, टेट्रासाइक्लिन दिले, डायरिया ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर अनऍब्सॉर्ब टेट्रासाइक्लिन लार्ज इंटेस्टाईन मध्ये जाऊन नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतो. त्यामुळे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होऊन डायरिया होतो. हे मेकॅनिझम तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. पण या व्यतिरिक्त टेट्रासाइक्लिनचा अजून एक रिझन आहे डायरिया प्रोड्यूस करायला. त्या रिझन असं आहे की जे अनऍब्सॉर्ब टेट्रासाइक्लिन आहे ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेल्यावर जे इपिथेलियल किंवा जे म्युकोजल सेलची लाइनिंग आहे इंटेस्टाईनची, तर त्यावर ते इरिटेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात. आणि त्यामुळं जे ऍब्सॉर्टिव्ह प्रॉपर्टी आहे म्युकोजल सेलची ती इनहिबिट होते आणि ल्युमेन मधून फ्लुइड ऍब्सॉर्ब केलं जात नाही. ल्युमेन मधलं फ्लुइड तसंच बाहेर जातं आणि डायरिया होतो. तर हे झालं इरिटेशन शी रिलेटेड एक्झाम्पल. The long-term use of tetracycline produce diarrhea, and one of the reason is irritative effect. Another if reason for diarrhea produce due to use of antibiotic is normal destruction flora. ते पण रिझन आहे आणि ते महत्वाचं रिझन पहिले तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर रिप्लेसमेंट, काही ड्रग रिप्लेसमेंट म्हणून का यूज केला जातो. सो इट रेफर्स टू द यूज ऑफ नॅचरल मेटाबोलाइट्स, hormones, or their congener in deficiency state. For example, डायबिटीस mellitus, इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो, आपल्याला माहिती आहे टाईप 1 डायबिटीस. त्यामध्ये आपण काय करतो, रिप्लेसमेंट थेरपी देतो इन्सुलिन. मेजॉरिटी हार्मोनल कंडिशन ज्या आहेत, हार्मोनची डिफिशियन्सी असेल तर आपल्याला रिप्लेसमेंटची गरज असते. फॉर एक्झाम्पल, हायपोथायरॉइडिझम जर पेशंटला डेव्हलप झालं तर त्यावेळेस आपल्याला टी थ्री टी फोर पैकी T4 जास्त कॉमनली यूज होतं, तर T4 हार्मोन आपण देतो. तर सिंथेटिक प्रिपरेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन इज अवेलेबल, तर त्या टॅबलेट आपण देतो. तर दॅट इज ए रिप्लेसमेंट थेरपी. तर हार्मोनल डिफिशियन्सी असेल तर आपल्याला रिप्लेसमेंट थेरपी देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही मेटाबोलाइटची डिफिशियन्सी असेल तर तो मेटाबोलाइट देणं गरजेचं आहे. जसं पार्किन्सोनिझम मध्ये डोपामाइनची डिफिशियन्सी आहे, पण जरी डोपामाइन ड्रग अवेलेबल आहे तरी तो पार्किन्सोनिझम मध्ये इफेक्टिव्ह नाही, कारण तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. त्यामुळे आपल्याला लिओडोपा नावाचा ड्रग द्यावा लागतो. तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून डोपामाइन मध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्याची ऍक्शन येते. तर काही मेटाबोलाइटच्या डिफिशियन्सी मध्ये पण आपल्याला रिप्लेसमेंटची गरज लागते, जसं लिओडोपा यूज इन पार्किन्सोनिझम. लास्ट प्रिन्सिपल ऍक्शन मधली पाचवी ऍक्शन आहे सायटोटॉक्सिक. सायटो म्हणजे सेल आणि टॉक्सिक म्हणजे हानिकारक इफेक्ट. तर इट मीन्स सिलेक्टिव्ह सायटोटॉक्सिक ऍक्शन ऑन द इन्व्हेडिंग पॅरासाइट आणि कॅन्सर सेल. तर सायटोटॉक्सिक ऍक्शन जी आहे
तर याचा अर्थ आहे की काही जे अँटीमायक्रोबियल एजंट आहेत ते काय करतात की जे इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम आहे त्यांना ते किल करतात ड्यू टू देअर सायटोटॉक्सिक ऍक्शन. कॅन्सर सेल आहे त्यात अँटी कॅन्सर ड्रग आपण यूज करतो, तर खूप सारे अँटी कॅन्सर ड्रग सायटोटॉक्सिक इफेक्ट दाखवतात. तर सायटोटॉक्सिक ऍक्शन, सायटो म्हणजे सेल, टॉक्सिक, सायटो म्हणजे सेल, तर सेलला टॉक्सिक, सेलवर टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करणारे ही काही ड्रग आहे, त्याला सायटोटॉक्सिक ऍक्शन असं म्हणतात. तर 5 प्रिन्सिपल ऍक्शन आपण पाहिल्या: स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट आणि सायटोटॉक्सिक ऍक्शन. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या 5 ऍक्शन? आलं. या एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाहीये ह्या ऍक्शन, फक्त प्रिन्सिपल ऍक्शन विचारला तर स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट आणि सायटोटॉक्सिक. डिटेल मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. जस्ट एक मिनिट हा. तर फार्मेकोडायनेमिक मध्ये आपण जे फार्मेकोलॉजिकल इफेक्ट म्हणलो आहे डिस्कशन मध्ये, तर ते प्रत्येक ड्रगचे आपण त्या त्या सिस्टीम मध्ये पाहणारच आहोत. परंतु ड्रग कसे ऍक्ट होतात, त्याच्या ज्या मेजर मेकॅनिझम आहेत, मेन मेकॅनिझम्स आहेत, त्या आपण पाहणार आहोत. तर ड्रगचा जर ऍक्शनचा विचार केला तर काही ड्रग, फार कमी ड्रग आहेत जे त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात. मेजॉरिटी ड्रग जे आहेत ते एखाद्या टार्गेटवर ऍक्ट होतात. मग तो टार्गेट कोणता असू शकतो, तर हे टार्गेट म्हणजे प्रोटीन्स असतात. त्यात काही ड्रग एन्झाईम्सवर ऍक्ट होतात, काही जण ड्रग्स आयन चॅनल्सवर ऍक्ट होतात, काही ड्रग ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात, त्याला आपण व्हेकल असं म्हणतो. आणि काही ड्रग हे एन्झाईम्सवर पण ऍक्ट होऊ नाही शकत डायरेक्टली, आयन चॅनलवर पण डायरेक्टली ऍक्ट होऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टरवर पण ऍक्ट होऊ शकत नाही. तर असे ड्रग रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. ते रिसेप्टरला बाइंड होतात, त्या रिसेप्टरला बाइंड झाल्यामुळे रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन तो सिग्नल्स जे आहे ते इफेक्टरकडे पाठवतो. मग त्यात ते आयन चॅनल्स, एन्झाईम किंवा ट्रान्सपोर्टरकडे सिग्नल जातात आणि मग ती ऍक्शन घडते. तर अशा प्रकारे ह्या ड्रगचे ज्या मेन ऍक्शन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर तेच मी जे सांगितलेलं आहे ते नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे की देअर आर mechanism of drug action मध्ये these drugs are mainly act by two way. some drugs act due to their physical and chemical property, पण असे ड्रग फार कमी आहे. आणि काही ड्रग वन ऑफ द टार्गेट बायोमॉलिक्यूल वर ऍक्ट होतात, ते मेनली प्रोटीन्स असतात. आणि कोणते असतात ते पण मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. तर आता कोणते ड्रग त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात, 1 ते 2 एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल आपण जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करतो असे ड्रग मध्ये ऑस्मोटिक पर्गेटिव्ह MgSO4 आहे, किंवा ऑस्मोटिक डायुरेटिक मॅनिटॉल आहे. तर मॅनिटॉल हा ऑस्मोटिक डायुरेटिक आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे की सेरेब्रल इडिमा मध्ये तो यूज होतो. तर मॅनिटॉल हा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीमुळे, आवाज येतोय ना? ओके, हो सर. ठीक आहे. तर मॅनिटॉल हा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतो, त्याला ऑस्मोटिक प्रॉपर्टी आहे. ऑस्मोटिक प्रॉपर्टी म्हणजे वॉटर होल्ड करून धरण्याची प्रॉपर्टी. तर मॅनिटॉल जेव्हा आपण IV देतो, तो मॅनिटॉल सर्क्युलेशन मध्ये येतो. आणखी एक प्रॉपर्टी मॅनिटॉलची अशी आहे की तो डिस्ट्रीब्युट नाही होत टिश्यू मध्ये, तो व्हेसल्स मध्येच राहतो. आणि व्हेसल मधून रन होत असताना मॅनिटॉल ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळं टिश्यू मधलं फ्लुइड व्हेसल मध्ये ओढून घेतो. आणि सेरेब्रल इडिमाच्या पेशंट मध्ये टिश्यू मध्ये फ्लुइड जमा झालेला असतो, सेरेब्रल इडिमा म्हणतो आपण त्याला, ब्रेन टिश्यू मध्ये. म्हणजे जेव्हा तो ब्रेन कॅपिलरीज मधून जात असतो मॅनिटॉल, तर त्या ब्रेन टिश्यू मधलं फ्लुइड मॅनिटॉल व्हेसल मध्ये ओढतो. आणि मॅनिटॉल मग तसाच व्हेसल मधून जाताना ते फ्लुइड पण व्हेसल मधून रन होत किडनी मध्ये येतं. किडनीतून मॅनिटॉल इलिमिनेट होतो, त्याबरोबर ते फ्लुइड पण इलिमिनेट होतं. त्यामुळं सेरेब्रल इडिमा मध्ये आपण मॅनिटॉल यूज करतो. तर मॅनिटॉल हा सेरेब्रल इडिमा मध्ये त्याच्या कोणत्या प्रॉपर्टीमुळे इफेक्टिव्ह आहे? त्याच्या ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळे. म्हणजे काही ड्रग हे त्यांची जी फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टी असते
त्याच्यामुळं इफेक्टिव्ह असतात. तर खूप सारे एक्झाम्पल 3D त्रिपाठी व शानबक मध्ये दिलेत. 2 ते 3 एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे. आता पहा कोणकोणते एक्झाम्पल आहे. एक तर मी सांगितलं, दुसरं आहे बल्क फॉर्मिंग लॅक्झेटिव्ह. ओके. इसाबगुला कुठं यूज होतो इसाबगुला? कॉन्स्टिपेशन. व्हेरी गुड. तर ते कॉन्स्टिपेशन मध्ये यूज होतं. तर कसं यूज होतं ते? तर इट हॅज अ बल्क फॉर्मिंग प्रॉपर्टी. बल्क फॉर्मिंग प्रॉपर्टी म्हणजे काय? की ते इंटेस्टाईन मध्ये म्हणजे ते घेतल्यानंतर इसाबगुला इंटेस्टाईन मध्ये बल्क तयार होतं. ओके. इंटेस्टाईन मध्ये बल्क तयार होतं. ते स्वतः बरोबर वॉटर रिटेन करतात इसाबगुला. इसाबगुला स्वतः बरोबर वॉटर रिटेन करतो. बल्क वाढतं. बल्क वाढल्यामुळे पेरिस्टाल्सिस वाढते आणि मग कॉन्स्टिपेशन रिलीव्ह होतं. तर ते बल्क लॅक्झेटिव्ह बल्क फॉर्मिंग ही त्याची प्रॉपर्टी आहे फिजिकल. त्यामुळे ते फिजिकल मास तयार करून इलिमिनेट होतं. ओके. तर कॉन्स्टिपेशन मध्ये आपण ते यूज करतो. त्यानंतर पेट्रोलियम जेली जे आहे ते ल्युब्रिकंट म्हणून यूज होतं. त्यानंतर ऍक्टिव्हेटेड चारकोल. आता ऍक्टिव्हेटेड चारकोल हा कुठं यूज होतो ते माहिती आहे तुम्हाला? गॅस्ट्रिक लवर्स गॅस्ट्रिक पॉइझन मध्ये. इन पॉइझनिंग मध्ये गॅस्ट्रिक लवाज करताना आपण चारकोल देतो. तर चारकोल देण्यामागचा उद्देश काय आहे? की त्याला ऍडसॉर्प्टिव्ह प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी? ऍडसॉर्प्टिव्ह. म्हणजे तो दिल्यामुळं काय होतं की स्टमक मध्ये जो पण पॉइझनस सबस्टन्स अनऍब्सॉर्ब झालेला आहे, जो काही ऍब्सॉर्ब झालेला असतो त्याला आपण काही करू शकत नाही गॅस्ट्रिक लवाज मध्ये. त्यामुळे गॅस्ट्रिक लवाज करताना विथिन 2 hours ऑफ इनटेक ऑफ पॉइझन घ्यायला पाहिजे. त्यात आपण ऍक्टिव्हेटेड चारकोल यूज करतो. मग चारकोल दिल्याने काय होतं की जो पण पॉइझनस सबस्टन्स स्टमक मध्ये आहे तो चारकोलवर ऍडसॉर्ब होतो आणि मग आपण त्याला रिमूव्ह करू शकतो गॅस्ट्रिक लवाजने. तर त्या ऍडसॉर्प्टिव्ह प्रॉपर्टीमुळे चारकोल आपण देतो. त्यानंतर पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड युव्ही रेज ते ऍब्सॉर्ब करतात. ओके. पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड. मॅनिटॉल मी तुमच्याशी डिस्कस केलाय. ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळं तो डायुरेटिक म्हणून यूज करतो आणि सेरेब्रल इडिमासाठी तो ड्रग ऑफ चॉईस आहे. MgSO4. MgSO4 हे पण लॅक्झेटिव्ह म्हणून यूज केलं जातं. ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. त्यांची ऍक्शन विथिन 3 hours मध्ये येते. तर ते पण त्याच्या ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळं यूज होतो. मॅग्नेशियम सल्फेट तो दिल्यानंतर इंटेस्टाईन मध्ये ऑस्मोटिक प्रॉपर्टीने वॉटर होल्ड करतो आणि त्याच्यामुळं देर इज इम्प्रुव्हमेंट इन कॉन्स्टिपेशन. त्यानंतर KMNO4 हा काही पॉइझनिंग मध्ये यूज करतात. ओके. KMNO4 ला आपलं दुसरं नाव काय आहे? तो त्याच्या ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमुळे यूज होतो. KMNO4 पोटॅशियम पोटॅशियम परमॅग्नेट. परमॅंगनेट. तर काही पॉइझनिंग मध्ये तो यूज होतो त्याच्या ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमुळे. चिलेटिंग एजंट जे आहेत, ओके, त्यांना चिलेटिंग प्रॉपर्टी असते. ते म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याची प्रॉपर्टी आणि हेवी मेटल बरोबर चिलेटिंग एजंट कॉम्प्लेक्स तयार करतात. त्यामुळे हेवी मेटल पॉइझनिंग असेल तर चिलेटिंग एजंट्स यूज होतात. ओके. फॉर एक्झाम्पल आयर्न पॉइझनिंग मध्ये आयर्न ओव्हरलोड झालेला असेल तर डेसफेरिऑक्झाईम, डेफेरिप्रोन हे येतात. चिलेटिंग एजंट यूज होतात. ओके. अजून कोणतं चिलेटिंग एजंट माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. ओके. तर चिलेटिंग एजंट वर एक लेक्चर वेगळा असेल मिसॅलिनियस टॉपिक मध्ये. तर चिलेटिंग एजंटला प्रॉपर्टी काय आहे की ते कोणाबरोबर कॉम्प्लेक्स तयार करतात? हेवी मेटल्स बरोबर. आणि हेवी मेटलच्या पॉइझनिंग मध्ये ते देतात. ओके. लास्ट जो आहे मेसना नाही लक्षात ठेवला तरी चालेल. यातले फक्त 2 ते 3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात पाहिजे. जस्ट आता नाव आलं आहे मेसना. तर हा मेसना ड्रग एका ड्रगची जी टॉक्झिसिटी होती त्यासाठी आपण तो देतो. सायक्लोफॉस्फॅमाइड नावाचा जो अँटी कॅन्सर ड्रग आहे तो दिल्यामुळं काय होतं की सायक्लोफॉस्फॅमाइड वसायकोटॉक्झिक मेटाबोलाइट तयार करतो. वसायकोटॉक्झिक. वसायकोटॉक्झिक म्हणजे तो ब्लॅडरसाठी टॉक्झिक असतो. युरिनरी ब्लॅडर्सला टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतो. वसायकोटॉक्झिक मेटाबोलाइट तयार करतो. तर मेसना जर दिला तर त्याला स्कॅव्हेंजिंग ऍक्शन आहे आणि स्कॅव्हेंजिंग ऍक्शन मुळे मेसना तो
आपण वसायकोटॉक्सिक मेटाबोलाइट जो तयार होतो त्याला त्याचा तो ऍडव्हर्स इफेक्ट येऊ नये म्हणून आपण यूज करतो. ओके, तर मेसना नावाचा ड्रग आपण सायक्लोफॉस्फामाइडचा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो येऊ नये म्हणून आपण देतो. हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू एक लाईन लक्षात ठेवली मोर दॅन इनफ आहे, त्याच्यापेक्षा डिटेल मध्ये जायची गरज नाही. तर स्कॅव्हेंजिंग प्रॉपर्टीचा अर्थ असा आहे की हे मेसना दिल्याने तो ड्रग सायकोटॉक्सिक टॉक्सिक मेटाबोलाबरोबर रिॲक्ट होऊन त्याला न्यूट्रलाइज करतो. जर हायली रिॲक्टिव्ह टॉक्सिक मेटाबोलाइटला न्यूट्रलाइज करण्याचं काम सायकोटॉक्सिक मेटाबोलाइटला मेसना नावाचा ड्रग करतो. तर जे ड्रग फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात त्यात तुम्ही इसाबगुला लक्षात ठेवू शकता, मॅनिटॉल, मॅग्नेशियम सल्फेट, KMnO4, ऍक्टिव्हेटेड चारकोल, 3-4 नावं तुम्हाला सर्वांना जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ड्रग्ज यूज होतात त्याच्याविषयी माहिती ठेवली, ते ड्रग लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. आता मेन जे मेजॉरिटी ड्रग ऍक्ट होतात तर ते कसे ऍक्ट होतात, तर ते वन ऑफ द टार्गेट मॉलिक्युल वर ऍक्ट होतात. टार्गेट मॉलिक्युल कोणते आहेत, तर काही ड्रग एन्झाईम्स वर ऍक्ट होतात, काही ड्रग आयन चॅनल्स वर ऍक्ट होतात, काही ड्रग ट्रान्सपोर्टर वर ऍक्ट होतात, काही ड्रग या एन्झाईम्स आयन चॅनल ट्रान्सपोर्टरवर डायरेक्टली ऍक्ट होऊ शकत नाही. ते काय करतात, रिसेप्टरवर ऍक्ट होतात. रिसेप्टरवर ऍक्ट होऊन सिग्नल्स रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतात आणि सिग्नल्स किंवा रिसेप्टरचं फंक्शन अल्टर करतात आणि सिग्नल्स हे एन्झाईम्स आयन चॅनल ट्रान्सपोर्टरकडे जातं आणि मग त्यांची ऍक्शन होते, म्हणजे इनडायरेक्टली ऍक्ट होतात. तर हे 4 टार्गेट मॉलिक्युल डिटेलमध्ये आपण ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर these are the proteins on which drug act. Okay, the enzymes, ion channels, transporter आणि receptor. ओके, आपल्याला माहित आहे की नॉर्मल फिजिओलॉजी मध्ये एन्झाईमचा खूप रोल आहे. ज्या रिएक्शन्स होतात, ओके, बायोकेमिकल रिएक्शन म्हणू शकतो आपण, तर त्या होण्यासाठी एन्झाईमचा फार रोल आहे. बरोबर आहे. मग हे एन्झाईमवर ड्रग ऍक्ट जर झालं आणि एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जर अल्टर झाली तर जी ऑनगोईंग बायोकेमिकल रिएक्शन आहे ती अल्टर होणार आणि ड्रग रिस्पॉन्स प्रोड्यूस करणार. बरोबर आहे. तर आपण आता एन्झाईमवर ड्रग कसे ऍक्ट होतात ते एक पाहणार आहोत. ओके, एन्झाईमवर ड्रग कसे ऍक्ट होतात. मग ड्रग दिल्याने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ड्रग काय करतात, ऑनगोईंग फिजिओलॉजिकल किंवा बायोकेमिकल जो हे आहे रिॲक्शन ती काय करता, एक तर वाढवू शकतं किंवा कमी करू शकतात, नवीन काय फंक्शन इंट्रोड्यूस करणार नाही. मग ड्रग काय करतील एन्झाईमवर ऍक्ट होऊन, एन्झाईमला काय करू शकतात, एक ते स्टिम्युलेट करू शकतात किंवा त्याची ऍक्टिव्हिटी काय करू शकतात, सप्रेस करू शकतात. ओके, किंवा त्या एन्झाईमला आपण म्हणू शकतो ते एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सप्रेस करायची म्हणजे त्या एन्झाईमला काय करतात, इनहिबिट करतात. म्हणजे ड्रग जर एन्झाईम हा टार्गेट असेल ड्रगचा, तर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, तो ड्रग एन्झाईमला काय करतोय, स्टिम्युलेट करतोय का इनहिबिट करतोय. मोर दॅन 90% काय 95% ड्रग हे एन्झाईमला इनहिबिट करणारे आहेत. खूप कमी ड्रग एन्झाईमला स्टिम्युलेट करून ऍक्ट होतात. तर एन्झाईमशी रिलेटेड जर ड्रग असेल, ड्रगचे ऍक्शन एन्झाईमशी रिलेटेड असेल, तर मेजॉरिटी ड्रग काय करतात, एन्झाईमचं स्टिम्युलेशन करतात का इनहिबिशन करतात. आन्सर काय, इनहिबिशन करतात. ओके, ठीक आहे. सो आपण तेच पाहणार आहोत. जस्ट एक मिनिट. एन्झाईम स्टिम्युलेशनचं एक्झाम्पल लक्षात आहे तुमच्या, ज्यांनी आता लेक्चर केलं होतं काल परवा. एन्झाईम स्टिम्युलेशन,
ओके, ठीक आहे, मी सांगतो. एन्झाईम स्टिम्युलेशनचं एखादं एक्झाम्पल आणि एन्झाईम इनिबिशन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. प्रोबेनिसिड ना सर? नाही नाही, एन्झाईम स्टिम्युलेशनचं म्हणजे एखादा ड्रग दिल्यानंतर त्या एन्झाईमला स्टिम्युलेट करून त्या एन्झाईमवर जी रिॲक्शन होते ती वाढवतात. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता हे एन्झाईम कशासाठी लागतात? तर बायोलॉजिकल रिॲक्शन घडून आणण्यासाठी, जी केमिकल रिॲक्शन आहे बॉडीमधल्या त्या घडून आणण्यासाठी. बरोबर आहे. अशीच एक रिॲक्शन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. हे ब्लड ब्रेन बॅरियर आहे. ओके, तुम्हाला लिओडोपा नावाचा ड्रग माहित आहे? तो पार्किन्सोनिझम मध्ये आपण यूज करतो. इट इज ए prodrug. Itself it is inactive. In the body it is converted into Dopamine. dopamine active metabolite. Okay, dopamine. म्हणजे लिओडोपा इज इटसेल्फ इनएक्टिव्ह. बरोबर आहे, डोपामाइन. ओके, तर लिओडोपा काय करतो? ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि कशात कन्वर्ट होतो? डोपामाइन. पण डोपामाइन. हा, फक्त लक्षात घ्या की only 2 to 3% levodopa enters into the brain and convert into dopamine. बरोबर आहे. मोर दॅन 95% levodopa पेरिफेरलीलाच ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेरच बॉडीमध्ये डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. बरोबर आहे, लक्षात आलं? ओके, लक्षात आलं? ओके. आता हे कसं होतं? लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये कसं होतं? आता हे केमिकल रिॲक्शन आहे. याच्यासाठी काय लागणार मग? हे कन्व्हर्जन एन्झाईम लागणार. तर त्यासाठी जे एन्झाईम लागतं त्याला म्हणतात डोपा डोपा डिकार्बोक्सिलेज. डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. ओके, डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. जो ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर जो एन्झाईम आहे त्याला पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात? पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम म्हणतात. आणि ब्रेन मध्ये जो डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम असतो त्याला काय म्हणतात? सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. म्हणजे डिकार्बोक्सिलेज एन्झाईमच्या साहाय्याने लिओडोपाचं कन्व्हर्जन कशात होतं? डोपामाइन मध्ये होतं. लक्षात आलं? ओके. आता Yes, sir. आता आता एक एक तुम्हाला एक विटॅमिन आहे B6, त्याला आपण पायरिडॉक्सिन असं म्हणतो. ओके, ऐकलंय ना पायरिडॉक्सिन? आता Yes, sir. हा, इट इज ए विटॅमिन B6 पायरिडॉक्सिन. ओके, तर पायरिडॉक्सिन इज ए डोपा डी म्हणजे पायरिडॉक्सिन. आता हे पायरिडॉक्सिन जो विटॅमिन आहे त्याचा काय हे आहे रोल इथं मी सांगतो. पायरिडॉक्सिन इज ए स्टिम्युलेटर ऑफ पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. Pyridoxine acts as a cofactor for peripheral dopa decarboxylase enzyme. म्हणजे काय की पायरिडॉक्सिनच्या प्रेझेन्स मध्ये पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम हा जास्त स्टिम्युलेट होतो आणि कार्य करतो. पायरिडॉक्सिन पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमला काय करतो? स्टिम्युलेट करतो. Stimulate. मग पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज स्टिम्युलेट झाल्यामुळं लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये वाढेल का कमी होईल? जर पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम स्टिम्युलेट झाला वाढेल. वाढेल. इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे हा. तर लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये पेरिफेरली काय होईल? वाढेल. बरोबर आहे. पायरिडॉक्सिन डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमला स्टिम्युलेट केल्यामुळं जी पेरिफेरल कन्व्हर्जन लिओडोपाचं डोपामाइन मध्ये होण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढेल. त्याच्यामुळं 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 ब्रेन मध्ये जे लिओडोपा जाणार आहे त्याची अमाऊंट वाढेल का कमी होईल? जर Decrease होईल. डिक्रीज होईल. म्हणजे बाहेरच लिओडोपाचं डोपामाइन मध्ये कन्व्हर्जन झालं तर ब्रेन मध्ये लिओडोपा कमी जाईल
आणि ब्रेन मध्ये लिओडोपा कमी गेला तर त्याची ऍक्शन काय होईल लिओडोपाची ब्रेन मधली डिक्रीज. डिक्रीज होईल. म्हणजेच जर एखादा पेशंट लिओडोपा देताना, बरोबर आहे, लिओडोपा देतोय आपण त्या पेशंटला आणि तो चांगला कंट्रोल मध्ये आहे, बरोबर बरोबर आहे, येस सर. अशा पेशंटला जर पायरिडॉक्सिन काही दिवस दिलं तर लिओडोपामुळे जी इम्प्रुव्हमेंट होत होती ती काय होईल तर कमी होऊन जाईल. कमी होईल. तर त्याला आपण म्हणतो, त्याला आपण म्हणतो पायरिडॉक्सिन रिव्हर्सल इफेक्ट ऑफ लिओडोपा. पायरिडॉक्सिन दिल्यामुळे लिओडोपाचा इफेक्ट काय झाला रिव्हर्स झाला. आणि हे का झालं पायरिडॉक्सिननी पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम स्टिम्युलेट केलं. लक्षात आलं, स्टिम्युलेट केलं त्याला आपण एन्झाईम स्टिम्युलेशन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो एन्झाईम स्टिम्युलेशन. लक्षात आलं एन्झाईम स्टिम्युलेशन. येस सर. ओके. आता हे झालं एन्झाईम स्टिम्युलेशनचं. आता तर आवाज येत नाही. येत नाहीये, थोडं नेटचा प्रॉब्लेम आहे. येतोय आता? हा थोडं तुटतंय जरा थोडस. हो हो, नेट इंटरनेट कनेक्शन. सर व्हिटॅमिन बी सिक्स फूड जरी दिलं तरी होईल का रिव्हर्स? हा होऊ शकतो. व्हिटॅमिन B6 किती अमाऊंट देतो ते महत्वाचं आहे. कंटिन्यू गेलं पाहिजे ना, म्हणजे हा, किती दिवस देतो एखादा म्हणजे देताना. आता B6 जे आहे किती अमाऊंट जाते फूड मधून ते महत्वाचं आहे. त्यांनी पण होऊ शकतं. म्हणजे त्यासाठी आपण किती फूड दिलंय ते B6 कंटेनिंग ते महत्वाचं राहील. जर आपण टॅबलेट दिलं तर डेफिनेटली कमी होणारच आहे, रिव्हर्स होणारच आहे बी कॉम्प्लेक्स वगैरे. ठीक आहे, त्यात पायरिडॉक्सिन असेल तर. तर आता हे एन्झाईम स्टिम्युलेशनचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आवाज येतोय आता माझा? हो सर, आता येतोय. ओके. मध्ये मध्ये इंटरनेटमुळे थोडा प्रॉब्लेम येतोय. तर आपण आता अजून एक कन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एन्झाईम स्टिम्युलेशन हा तर तुम्ही पाहिलेला आहे आता, बरोबर आहे. आणि फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये तुम्ही एन्झाईम इंडक्शन पाहिलेलं आहे, बरोबर आहे. इंडक्शन. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? एन्झाईम इंडक्शन आठवते काय होतं एन्झाईम इंडक्शन मध्ये? एन्झाईम इंडक्शन कोणते एन्झाईम्स दाखवतात? मायक्रोसोम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मायक्रोझोमल एन्झाईम दाखवतात. व्हेरी गुड. ओके. काय होतं एन्झाईम इंडक्शन मध्ये? मायक्रोझोमल एन्झाईमचं काय वाढतं एन्झाईम इंडक्शन? नंबर ऑफ एन्झाईम वाढतं. व्हेरी गुड, नंबर ऑफ एन्झाईम वाढतात. का वाढतात? कारण काही इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन, काही ड्रग्ज असे आहेत की ते हे जे मायक्रोझोमल एन्झाईम्सचे जे जीन्स आहे किंवा DNA आहेत त्याच्याशी इंटरॅक्ट होतात आणि त्याच्याशी इंटरॅक्ट करून ते मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवतात आणि त्यामुळे मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल 50 मायक्रोझोमल एन्झाईम असतील आणि एखाद्या ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजनमुळे तो मायक्रोझोमल एन्झाईम इंड्यूस झाला तर 50चे किती होतील? समजा एक्झाम्पल 100 होती, तर त्याला आपण काय म्हणतो? एन्झाईम इंडक्शन. नंबर वाढला तर. आणि एन्झाईमचा नंबर वाढला, 50चे 100 झाले, तर टोटल एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय होईल मग? एन्झाईमची वाढेल, बरोबर आहे, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढेल. आता एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये काय होतं पहा, जो नंबर असतो एन्झाईमचा तो सेमच राहतो. आता हे 50चे 100 जर झाले तर त्या इंडिव्हिज्युअल एन्झाईमची जी कॅपॅसिटी होती ती तेवढीच आहे, बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल एन्झाईमचं जे काम करण्याची कॅपॅसिटी ती तेवढीच आहे, फक्त 50च्या ऐवजी किती झाले? ते 100 झाल्यामुळं, नंबर वाढल्यामुळं टोटल एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढली. पण इंडिव्हिज्युअल एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सेम आहे, फक्त सेम ऍक्टिव्हिटीचे एन्झाईम 50च्या ऐवजी 100 झाल्यामुळं टोटल एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढली. एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये काय होतं की एन्झाईमचा नंबर वाढत नाही, एन्झाईम तेवढेच राहतात, पण त्या इंडिव्हिज्युअल एन्झाईमची कॅपॅसिटी वाढते काम करण्याची. त्याला एन्झाईम स्टिम्युलेशन म्हणतात, बरोबर आहे. त्यामुळे कॅपॅसिटी एन्झाईमची वाढली, 50 जरी असतील तर ते पॉवरफुल बनले आता, बरोबर आहे.
आणि पॉवरफुल मधले ते एन्झाईम ची ऍक्टिव्हिटी काय होईल मग वाढेल. वाढवा. म्हणजे एन्झाईम Increase होईल. स्टिम्युलेशन मध्ये पण ऍक्टिव्हिटी वाढते, एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये ऍक्टिव्हिटी वाढते, एन्झाईम इंडक्शन मध्ये ऍक्टिव्हिटी वाढते एन्झाईमची. फक्त फरक काय आहे, एन्झाईम इंडक्शन मध्ये इंडिव्हिज्युअल एन्झाईमचं नंबर कॅपॅसिटी ती वाढत नाही, नंबर नंबर वाढतो. वाढतो. आणि नंबर वाढल्यामुळे त्यांचा टोटल पॉवर वाढतो. एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये 50च एन्झाईम जे होते ते तसेच आहेत, पण त्या प्रत्येकाचा कॅपॅसिटी कॅपॅसिटी वाढल्यामुळं टोटल एन्झाईम ऍक्टिव्हिटी वाढते. म्हणजे दोघात एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढणार आहे, फक्त त्यांची प्रक्रिया वेगळी आहे. तर एन्झाईम स्टिम्युलेशन आणि एन्झाईम इंडक्शन हे दोन्ही वेगळे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे कोणी तुम्हाला डिटेलमध्ये कोणीच विचारणार नाही, फक्त एक जस्ट सांगितलं. तर एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये पायरिडॉक्सिन ऍक्ट्स एज ए को फॅक्टर फॉर डोपा डी कार्बोक्झिलेज एन्झाईम. को फॅक्टर हा वर्ड जर कधी आला, एखाद्या एन्झाईमचा को फॅक्टर आहे हा, तर को फॅक्टर म्हणजे त्या फॅक्टरमुळं त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढते. बरोबर आहे. तर पायरिडॉक्सिन हा लिओडोपा अलोन आपण यूज करत असू तर कधीही यूज करायचा नाही, कारण तो लिओडोपाचा इफेक्ट रिव्हर्स करतो. पायरिडॉक्सिन अजून कुठं यूज होतं का, कोणत्या एखाद्या ड्रगची टॉक्झिसिटी कमी करायची असेल तर? ट्युबरक्युलर व्हेरी गुड, व्हेरी गुड. ट्युबरक्युलर अँटी ट्युबरक्युलर ड्रगचे मध्ये आयसोनियाझाईड ड्रग जो आहे, बरोबर आहे, त्या ड्रग येस मुळे एक टॉक्झिसिटी येते. ओके, त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात. बरोबर आहे, पेरिफेरल न्यूरोपॅथी. तर आयसोनियाझाईड पेरिफेरल न्यूरोपॅथी ऍडव्हर्स इफेक्ट करतो, अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. तर तो 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 ऍडव्हर्स इफेक्ट येऊ नये म्हणून आपण पायरिडॉक्सिन त्या टीबीच्या पेशंटला देऊ शकतो. त्याचप्रमाणे तो आला तर ते ट्रीट करायलाही पायरिडॉक्सिन देता येतं. म्हणजे आयसोनियाझाईड इंड्यूस पेरिफेरल न्यूरोपॅथी प्रिव्हेंट किंवा ट्रीट करण्यासाठी काय देतो आपण? पायरिडॉक्सिन. म्हणजे पायरिडॉक्सिन आयसोनियाझाईड बरोबर दिल्याने फायदा आहे, पण पायरिडॉक्सिन कशा बरोबर द्यायचा नाही? लिओडोपा सोबत. बरोबर. तर टीबी मध्ये तुम्हाला येईल ते अँटी ट्युबरक्युलर ड्रग मध्ये. ठीक आहे, ओके. आता एन्झाईम इनिबिशन. ओके, एन्झाईम इनिबिशन काय आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला मी विथ एक्झाम्पल सांगतो, समजा तुम्हाला समजण्यासाठी काही एक्झाम्पलची गरज आहे. तर एन्झाईम इनिबिशन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. ओके, तर पहिले आपण नॉर्मल गोष्ट डिस्कस करूया. एन्झाईम जे असतात, बरोबर आहे, तर एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी ते, परत इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे बरं का थोडा, मला मेसेज दिसतोय. हा, तर एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी ह्या एन्झाईमचा रोल आहे. आपल्या शरीरात मध्ये कित्येक रिॲक्शन ज्या आहेत त्या होण्यासाठी एन्झाईमची गरज असते, बरोबर आहे. तर एन्झाईमचे एक प्रकार प्रोटीन्स असतात. ओके, आणि हे रिॲक्शन घडण्यासाठी एन्झाईमची गरज असते. तर एन्झाईमची जी एखाद्या म्हणजे ती रिॲक्शन कशी घडून येते हे तुम्ही तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर एखादा सबस्टन्स जर असेल, ओके, 2 मिनिटं, मेसेज काय आहे? Okay. आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. मध्ये मध्ये जातोय का? येते येतोय ना क्लिअर? हो. काकडे सरांनी टाकलाय आवाज गायब. हा आवाज गायबच होतोय. गायब आहे? मध्ये 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 आधी मध्ये मध्ये कमी होतोय. कमी होतोय. ओके, तुटतोय सर. तुडतोय का? रोज नाही होत ना तसं? नाही आजच होतंय असं. आज होतंय. ओके, ठीक आहे, आता बघू आपण. नेट इंटरनेट रिलेटेड इश्यू आहे. आता बघूया कसं सॉल्व्ह होतो. तो झाला तर ठीक आहे, कंटिन्यू करू, नाही झालं तर मला तसंच सांगा, त्यानुसार आपण कंटिन्यू कसं करायचं ते बघू. ठीक आहे, आता येतोय आवाज?
येतोय सर. कंटिन्यू येतोय आता? हो हो. ओके, ठीक आहे. मध्ये जर नाही आलं तर मला सांगा, मी परत रिपीट करेल. ओके, ठीक आहे. येतोय ना आवाज? कंटिन्यू करू मी? हो सर. हो. ओके Yes. ओके ओके ओके, ठीक. आता पहा, एखादी रिएक्शन घडण्यासाठी काय होतं पहा, एन्झाईम कसं कार्य करतं. जो सबस्टन्स आहे, एखादा एखादा समजा एखादा सबस्टन्स आहे, तो एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यामुळं एन्झाईम काय करतं, त्या सबस्टन्सचं कन्व्हर्जन वेगळ्या सबस्टन्स मध्ये करतं किंवा त्यापासून प्रॉडक्ट बनतो. तर त्यासाठी तो सबस्टन किंवा त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो दुसऱ्या भाषेत, तो एन्झाईमला बाइंड होणं गरजेचं असतं. त्याला आपण लॉक अँड की मॉडेल असं म्हणतो. तर एन्झाईमचं लॉक अँड की मॉडेल थेरी काय आहे, मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर पहिले काय होतं की जो एन्झाईम ज्या सबस्टन्स बरोबर रिॲक्ट होणार आहे, तो सबस्टन्स एन्झाईम बरोबर बाइंड झाला पाहिजे. त्या सबस्टन्सला आपण सबस्ट्रेट म्हणतो. आणि सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड झाला तर त्याला आपण काय म्हणतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. काय म्हणतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. तर समजा आता हा एन्झाईम आहे पहा. ओके, ह्या एन्झाईमला इथं बाइंड ऍक्टिव्ह साईट जी असते एन्झाईमची, जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो, त्याला कॅटॅलायटिक साईट म्हणतात. कॅटॅलायटिक किंवा ऍक्टिव्ह साईट. ओके, आणि ओके, कॅटॅलायटिक किंवा ऍक्टिव्ह साईट. ओके, जस्ट तुमचं मायक्रोफोन म्यूट करतो मी, डिस्टर्ब होतो थोडा. आता हा सबस्ट्रेट जो आहे, हा सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड होतो, बरोबर आहे. तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो. तर हे बाइंड होताना लॉक अँड की मॉडेल महत्वाचं आहे. तर हे पहा, ह्या सबस्ट्रेटचं स्ट्रक्चर पहा, हे असं आहे आणि एन्झाईमला बाइंड होणारी जी साईट आहे ती अशी आहे, बरोबर आहे. जसं एखाद्या लॉक मध्ये जी चावी बसते, तर ते सगळे त्याचे जी चावी आहे ती पर्टिक्युलर चावीच त्या लॉक मध्ये बसते, बरोबर आहे. तर इथं तसंच आहे. सबस्ट्रेट आणि एन्झाईम, त्यांचा जर शेप पाहिला सबस्ट्रेटचा, जो बाइंड होणारा पार्ट आहे, तो एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. त्याच्यामुळे तिथं ते एकदम फिट बसतं आणि त्याला लॉक अँड की मॉडेल असं म्हणतात. आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर हे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे आणि त्यानंतर ह्या सबस्ट्रेटवर एन्झाईम ऍक्ट होऊन प्रॉडक्ट बनून हा प्रॉडक्ट रिलीज होतो. तर हे आपल्या शरीरामध्ये एन्झाईम असं कार्य करतात. तर एवढं लक्षात आलं तुमच्या? तुम्हाला ऍक्टिव्ह साईट म्हणजेच त्याला कॅटॅलायटिक साईट म्हणता येईल, हे लक्षात आलं? ओके, आवाज येतोय ना? येस सर. ओके येस सर. ओके. आता हे नॉर्मल रिएक्शन आपल्या शरीरात घडते. एन्झाईम काय करणार, कशाला बाइंड होणार, शरीरातल्या सबस्ट्रेटला बाइंड होणार. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणार. एन्झाईम सबस्ट्रेटवर ऍक्ट होऊन प्रॉडक्ट रिलीज होणार. लक्षात आलं? म्हणजेच एन्झाईमचं बाइंडिंग कशाला झालं पाहिजे ही रिएक्शन घडताना? सबस्ट्रेटला. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला तरच एन्झाईम सबस्ट्रेटवर ऍक्ट होऊन प्रॉडक्ट तयार होणार आहे, बरोबर आहे. याला आपण लॉक अँड की मॉडेल म्हणतो. तर आता काही ड्रग जे आहे ते एन्झाईमला इनहिबिट करतात, म्हणजे हे एन्झाईमचं कार्य इनहिबिट करतात. आणि हे कार्य इनहिबिट झाल्यामुळं काय होतं, शरीरामध्ये ज्या बायोकेमिकल रिएक्शन घडून येणार आहेत ते येणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पलच्या आधी तुम्हाला त्याचे टाईप सांगतो की ड्रग जे आहे ते एन्झाईमला इनहिबिट करतं, ते दोन प्रकारे. एक कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आहे आणि दुसरं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आहे. तर कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन काय आहे आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे आता. एक मिनिट. ओके, एन्झाईम इनहिबिशन किती प्रकारचे आहे? दोन मेन प्रकार आहे. ओके, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन, ओके, आणि दुसरा आहे नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. आता हे कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन म्हणजे काय ते नंतर तर आपण पाहणार आहे. त्याच्यात दोन टाईप आहे. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन इक्विलिब्रियम टाईप आणि कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन
नॉन इक्विलिब्रियम टाईप. ओके, तर एन्झाईम इन्हिबिशन, जे ड्रग एन्झाईमवर ऍक्ट करून एन्झाईम इन्हिबिशन करतात, तर हे एन्झाईम इन्हिबिशन काही ड्रग कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशनने ऍक्ट होतात, काही नॉन कॉम्पिटिटिव्ह होतात. कॉम्पिटिटिव्ह मध्ये काही ड्रग कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इन्हिबिशनने इन्हिबिट होतात, काही इन्हिबिट करता एन्झाईमला, काही कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम आणि काही कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम करतात. आता पहिले आपण कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशन कडे लक्ष देऊया. बरोबर आहे. आता कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशन म्हणजे काय? कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशन म्हणजे काय? तर कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशन मध्ये काय होतं, की तुम्हाला मी सांगितलेलं आहे, नॉर्मली एन्झाईमला आपल्या बॉडी मधला सबस्ट्रेट बाइंड होतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनतं आणि एन्झाईम सबस्ट्रेटवर ऍक्ट झाल्यामुळं त्यापासून जे सबस्ट्रेटवर ऍक्ट झाल्यामुळं प्रॉडक्ट तयार होतं, म्हणजे तो सबस्ट्रेट दुसऱ्या सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होतो. बरोबर आहे. आता कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशन मध्ये काय होतं, की जो ड्रग यूज करणार असतो आपण, दॅट ड्रग इज स्ट्रक्चरली सिमिलर टू दॅट ऑफ सबस्ट्रेट. ड्रग कशाशी त्याचं स्ट्रक्चर कशाशी मिळतं जुळतं असतं? सबस्ट्रेट, जो आपल्या बॉडीत प्रेझेंट असतो. बरोबर आहे. लक्षात आलं? ड्रगचं स्ट्रक्चर कशाशी मिळतं जुळतं असतं? सबस्ट्रेट. मग तुम्ही पहा, जर आपण जो ड्रग देत आहोत, ओके, त्याचं स्ट्रक्चर कशाशी मिळतं जुळतंय? सबस्ट्रेटशी. आणि त्यामुळं काय होतं, नॉर्मली हा सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड होतो, पण ड्रगचं स्ट्रक्चर सबस्ट्रेटशी मिळतं जुळलं असल्यामुळं ड्रग कम्पीट विथ द सबस्ट्रेट फॉर बाइंडिंग विथ द एन्झाईम ॲट ऍक्टिव्ह साईट ऑर कॅटालायटिक साईट. तर कॉम्पिटिटिव्ह इन्हिबिशन मध्ये drug is structurally similar to the substrate and drug compete with the substrate for binding with active site, that is known as catalytic site. And drug binds with this site, okay, drug binds with this site, and due to that substrate is not able to bind with active site, and hence this reaction इज इनहिबिटेड. म्हणजे तो सबस्ट्रेट बाइंड होऊन जो प्रॉडक्ट बनत होता ती रिॲक्शन इनहिबिट होते. तर अशा प्रकारे कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन होतं. म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये जर मी तुम्हाला विचारलं की बाइंडिंग साईट कुठं आहे ड्रगची, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रगची बाइंडिंग साईट कुठं आहे? कॅटॅलिटिक. कॅटॅलायटिक साईट. जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो तिथंच आहे. जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो तीच साईट आहे. म्हणजे बाइंडिंग साईट सेम आहे का डिफरंट आहे? ड्रग आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग साईट सेम आहे का डिफरंट आहे? आवाज येतोय? सेम सेम. सेम आहे. ड्रग आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग साईट काय आहे? सेम आहे एन्झाईमला. मग ड्रग आणि सबस्ट्रेट एकाच साईटला बाइंड होणार आहे, तर त्यावेळेस त्या ड्रग आणि सबस्ट्रेट मध्ये काय होईल? कॉम्पिटिशन होईल. आणि जो स्ट्रॉंग येतो तिथं बाइंड होईल, मग ड्रग तिथं जाऊन बाइंड होतो. आणि ड्रग बाइंड झाल्यामुळे रिॲक्शन घडेल का नॉर्मल जी होणार होती ती? नाही. मग त्याला आपण म्हणतो की एन्झाईम इनिबिट झालं आणि तो सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होणार नाही. बरोबर आहे. तर त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन म्हणतो. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये काय महत्वाची गोष्ट आहे, काय गोष्ट आपण पाहिल्या कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये, जो ड्रग आपण यूज करतो तो कोणत्या साईटला बाइंड होतो? ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतो. त्यालाच कॅटॅलायटिक साईट म्हणते. आणि मग त्यामुळे ड्रग एन्झाईम कॉम्प्लेक्स बनतं. काय बनतं? ड्रग एन्झाईम कॉम्प्लेक्स. अँड ड्यू टू दॅट सबस्ट्रेट. आवाज येत नाही काय माहित तर. आवाज नाही येत, आवाज नाही येत. एक मिनिट. येतोय आता? नाही, नाही येते. हॅलो, नाही सर. मला येतोय तुमचा, माझाच तुम्हाला नाही येते. नाही येते.
आता येतो. येतोय आता? येतोय आता. हो. हो येतो आता. ओके. तर टेक्निकल इश्यू इंटरनेटमध्ये असेल किंवा त्याच्यात असेल, मायक्रोफोनचा काही प्रॉब्लेम पाहतो मी. आता येतोय? हो येतोय. ओके. तर कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये ड्रग बाइंड्स विथ द सेम साइट वेअर सबस्ट्रेट बाइंड. ड्यू टू बाइंडिंग ऑफ ड्रग, it results in drug enzyme complex formation, and due to that substrate is not able to bind with the enzyme, and we can say enzyme is inhibited, and this is known as competitive inhibition. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये ड्रग आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग साईट सेम आहे आणि त्याला आपण ऍक्टिव्ह साईट किंवा कॅटॅलायटिक साईट असं म्हणतो. लक्षात आलं? कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. आवाज येतोय ना? Yes, sir. ओके. हो सर. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन लक्षात आलं तुमच्या? आता Yes. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये कोणते प्रकार आहेत? दोन. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम आणि कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम. तर कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मध्ये काय होतं ते तुम्हाला सांगतो की ड्रग जेव्हा एन्झाईमला बाइंड होतो त्यामुळं सबस्ट्रेटचं जे रिॲक्शन आहे किंवा सबस्ट्रेट जे बाइंड होणार होतं होत नाही. त्यानंतर काय होतं की ड्रग जेव्हा एन्झाईमला बाइंड होतो, आता ड्रग आणि सबस्ट्रेटची कॉम्पिटिशन चालू आहे. ड्रग बाइंड झाला एन्झाईमला, त्यामुळे सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम इनिबिट झालं. बरोबर? सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम इनिबिट झालं. त्यानंतर काय होतं की सबस्ट्रेट अक्युमुलेट होतो आणि सबस्ट्रेट काय करतो, जेव्हा पॉवरफुल झाल्यावर ड्रगला डिस्प्लेस करतो आणि त्याच्यामुळं सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम परत चालू होतं. म्हणजे जी रिॲक्शन आहे ती पूर्ववत होते. म्हणजेच ड्रगची ऍक्शन काय होते, काही वेळाने संपते. त्याला आपण म्हणतो की ड्रगचं इफेक्ट जो एन्झाईम इनिबिशन आहे ते काय झालं, रिव्हर्स झालं. रिव्हर्स झालं. लक्षात आलं? म्हणजे जेव्हा ड्रग ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतो आणि एन्झाईमला इनहिबिट करतो त्यावेळेस सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम होत नाही. आता सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम नाही झालं तर सबस्ट्रेटची क्वांटिटी काय होईल शरीरामध्ये? वाढेल. आणि सबस्ट्रेट काय करेल मग? ह्या ड्रगला काय करेल? डिस्प्लेस करेल आणि मग स्वतः तिथं जाऊन बाइंड होईल आणि सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम परत चालू होईल. तर हे जे इनिबिशन आहे याला आपण कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप ऑफ इनिबिशन म्हणतो आणि हे रिव्हर्सिबल आहे. काय आहे? रिव्हर्सिबल. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनिबिशन मध्ये ड्रग बाइंड झाल्यानंतर एन्झाईमला इनहिबिट करतो, पण काही काळापुरता करतो. ते परत तिथून ड्रग डिस्प्लेस झाल्यावर तो सबस्ट्रेट त्याच एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो. ते इनहिबिशन रिव्हर्सिबल असतं. त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनहिबिशन म्हणतो. काय म्हणतो? कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम. आता दुसरं आहे कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम मध्ये सेम ड्रग, आता इथं कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम म्हणजे कॉम्पिटिशन आहे. म्हणजे ड्रग आणि सबस्ट्रेट एका साईडलाच बाइंड होतात एन्झाईमला. ड्रग बाइंड झाल्यामुळं सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम इनिबिट होतं. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनिबिशन मध्ये काय होतं, जो ड्रग बाइंड होतो ना एन्झाईमला तो स्ट्रॉंग बॉन्डनी बाइंड होतो, कोव्हॅलंट बॉन्डनी. कोणत्या बॉन्डनी? कोव्हॅलंट बॉन्डनी. आणि त्यामुळं काय होतं, ड्रग इतका स्ट्रॉंगली एन्झाईमला बाइंड होतो, सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम इनहिबिट जरी झालं, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, पण तो सबस्ट्रेट त्या ड्रगला डिस्प्लेस करू शकत नाही. त्यामुळं ते एन्झाईम त्याच्या लाईफ स्पॅन पर्यंत इनहिबिट राहतं. त्यामुळं इरिव्हर्सिबल ऍक्शन येते, इरिव्हर्सिबल इफेक्ट येतो. म्हणजे तो जो इनहिबिशन झालेला असतं ते रिव्हर्स होऊ शकत नाही. त्याला कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन म्हणतात. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम मध्ये एन्झाईम इनहिबिशन काय असतं? इरिव्हर्सिबल. म्हणजे तो एन्झाईम परत सबस्ट्रेटच्या मेटाबॉलिझम साठी वापरला जात नाही. परत बॉडीत जेव्हा नवीन एन्झाईम तयार होईल तो एन्झाईम त्या सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम करू शकतो, परंतु जो एन्झाईम इनहिबिट झालेला आहे तो पूर्ण लाईफ लॉंग इनहिबिट राहतो. ड्रग इतक्या स्ट्रॉंगली त्या कोव्हॅलंट बॉन्डने त्या
एन्झाईमला बाइंड होतो की तो तिथून निघतच नाही, त्याला कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनिबिशन असं म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचे दोन प्रकार? कोणते प्रकार आहे कॉम्पिटिटिव्हचे दोन? कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम आणि कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम आणि कॉम्पिटिटिव्ह नॉन नॉन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम. मग यामध्ये रिव्हर्सिबल कोणता आहे? कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम. कॉम्पिटिटिव्ह. आणि नॉन इरिव्हर्सिबल कोणता आहे? नॉन इक्विलिब्रियम. ओके. आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आता बघा, तुम्हाला आता याच्यामध्ये ड्रग, सबस्ट्रेट ते गोष्टी पण कळतील. ओके. तुम्हाला ऍसिटिल कोलिन नावाचं सबस्टन्स माहित असेल आपल्या बॉडी मधला. येस येस. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मधून तो रिलीज होतो. आणि ऍसिटिल कोलिन त्याचं कार्य, ऍसिटिल कोलिनचे रिसेप्टर आहे मस्कुरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर, त्याला कोलिनर्जिक रिसेप्टर असं म्हणतात. तो त्याचं कार्य मस्कुरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होऊन करतो. हे आपल्या बॉडीतलं सांगतोय मी. म्हणजे ऍसिटिल कोलिन हा एका पॅरासिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर आहे. तो पॅरासिम्पॅथिक नर्व मधून रिलीज होतो आणि तो मस्कुरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट करून त्याचं कार्य वेगवेगळ्या ऑर्गनवर करतो. तर ह्या ऍसिटिल कोलिन जो आहे ना, तो हायड्रोलायसिस प्रोसेसने मेटाबोलाइज होतो. कोणत्या प्रोसेसने मेटाबोलाइज होतो? हायड्रोलायसिस. आणि त्यासाठी एन्झाईम जे लागतं त्याला आपण कोलिन इस्टरेज एन्झाईम म्हणतो. काय म्हणतो? कोलिन इस्टरेज एन्झाईम. दिस एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ ऍसिटिल कोलिन. ओके. मग त्यात ऍसिटिक ऍसिड आणि कोलिन तयार होतं. ओके. ऍसिटिक ऍसिड आणि कोलिन. म्हणजे ऍसिटिल कोलिनचं इनऍक्टिव्हेशन करण्यासाठी कोणता एन्झाईम लागतो? कोलिन इस्टरेज. कोलिन इस्टरेज. ओके. तुम्हाला निओस्टिग्मिन नावाचा ड्रग माहिती आहे? येस सर. पुढे यूज होतो मायस्थेनिया ग्रेव्हिस, कोब्रा बाईट. मग निओस्टिग्मिन मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय यूज करतात? तो काय करतो? स्केलेटल मसलचं काय करतो? कॉन्ट्रॅक्शन वाढवतो. कॉन्ट्रॅक्शन वाढवतो. मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन वीक झालेलं असतं, मसल कॉन्ट्रॅक्ट नाही होत. त्यामुळं मग त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही. मग निओस्टिग्मिन कसा इफेक्टिव्ह आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये? बरोबर. तर निओस्टिग्मिन काय करतो? इट इज ए इनहिबिटर ऑफ कोलिन इस्टरेज एन्झाईम. विच एन्झाईम इट इनहिबिट्स? कोलिन इस्टरेज. का होईल त्याच्यामुळे कोलिन इस्टरेज एन्झाईम इनहिबिट झाला तर? ऍसिटिल कोलिन ऍसिटिल कोलिनचं काय होणार नाही? ऍसिटिल कोलिनचं काय होणार नाही? मेटाबॉलिझम नाही होणार. तो इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट नाही होणार. मग ऍसिटिल कोलिनची बॉडी मधली लेवल काय होईल? कमी होईल. ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम इनहिबिट झालं कोलिन इस्टरेज एन्झाईम, म्हणजे ऍसिटिल कोलिन इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट नाही होणार. ऍसिटिल कोलिनचं इनऍक्टिव्हेशन होणार नाही. कोलिन इस्टरेज एन्झाईम इनहिबिट झाला तर मग ऍसिटिल कोलिनची लेवल काय होईल बॉडीतली? वाढणार. मग ऍसिटिल कोलिन वाढला तर त्याची ऍक्शन काय होईल? वाढेल. मग तो कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होईल? मस्कुरेनिक आणि निकोटिनिक. तर निकोटिनिक रिसेप्टर स्केलेटल मसलवर आहेत आणि त्याच्यावर तो ऍक्ट होऊन स्केलेटल मसलचं काय करतो? कॉन्ट्रॅक्शन करतो. म्हणजे निओस्टिग्मिन कोणता एन्झाईम इनहिबिट करतो? कोलिन इस्टरेज. आता बघा, नेक्स्ट पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. निओस्टिग्मिन इनहिबिट कोलिन इस्टरेज एन्झाईम बाय विच मेकॅनिझम? कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशननी का नॉन कॉम्पिटिटिव्हनी? तर तो कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशननी कोलिन इस्टरेज एन्झाईम इनहिबिट करतो. कोणतं इनहिबिशन आहे त्याचं? कॉम्पिटिटिव्ह. म्हणजे निओस्टिग्मिन स्ट्रक्चरली कोणाशी रिलेटेड आहे? ऍसिटिल कोलिनची, सबस्ट्रेटशी. आणि त्याच्यामुळे तो निओस्टिग्मिन काय करतो? कोलिन इस्टरेज एन्झाईमला जाऊन जिथं ऍसिटिल कोलिन बाइंड होतो तिथं तो बाइंड होतो. हे कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आहे. मग तुमच्या माइंड मध्ये नेक्स्ट क्वेश्चन कोणता आला पाहिजे? कॉम्पिटिटिव्ह मधला कोणता आहे? इक्विलिब्रियम आहे का नॉन इक्विलिब्रियम?
तर Equilibrium. इट इज ए इक्विलिब्रियम टाइप ऑफ इनिबिशन. मग निओस्टिग्मिन इनिबिट कोलिनिस्टरेज एन्झाइम रिव्हर्सिबली और इरिव्हर्सिबली? Reverse. यस करेक्ट, Reverse. रिव्हर्सिबली. म्हणजे तो निओस्टिग्मिन कोलिनिस्टरेज एन्झाइम इनिबिट करेल, काही काळापुरता करेल आणि काही काळाने तो तिथून रिलीज होईल आणि तो एन्झाइम परत ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे हे रिव्हर्सिबल इनिबिशन आहे. हे काय आहे? रिव्हर्सिबल Reversible. इनिबिशन आहे. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईपचं इनिबिशन आहे. कोणतं आहे? कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम. आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुमच्याशी सेम एक्झाम्पल सेम रिॲक्शन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. फक्त इथं ड्रग मी बदलणार आहे. बरोबर आहे, इथं मी ड्रग बदलणार आहे. ओके ओके. अजून एक ग्रुप आहे जो कोलिनिस्टरेज एन्झाइम इनहिबिट करतो. ओके ओके. तुम्हाला पॅराथिओन मेलॅथिओन माहिती आहे? ओके. TIC20 इन्सेक्टिसाइड ऐकलंय तुम्ही? Yes, yes, yes. बरोबर sir. TIC20. हा. ओके. ते आता तुम्हाला ते TIC20 नाव माहित असेल. ओके. Yes. पॅराथिओन, मेलॅथिओन, डायझेनॉन हे सगळे Malathion. मेलॅथिओन हे सगळे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग खूप कॉमन आहे ना, हम्म. बरोबर आहे? मग Yes, sir. ती पॉइझनिंग मध्ये काय होतं पहा. त्या पॉइझनिंग मध्ये काय होतं, तर त्या पॉइझनिंग मध्ये हे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड आहे ना, कोणतंही कंपाऊंड असून द्या, ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड असेल ना, तर तो कंपाऊंड कोलिनिस्टरेज एन्झाइम इनिबिट करतो. कोणतं करतो? कोलिनिस्टरेज. पण आता निओस्टिग्मिन तर मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये यूज करत होतो आपण, बरोबर आहे? कोलिनिस्टरेज इनिबिटरच होता तो, परंतु तो कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईपचा इनिबिटर होता. ते इनिबिशन रिव्हर्सिबल होतं. हे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड काय करतात, कोलिनिस्टरेज एन्झाइमला ऍक्टिव्ह साईटला जिथे ऍसिटिल कोलिन बाइंड होतो आणि त्याचं मेटाबॉलिझम होतं, त्यामुळं त्या साईटला हे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड जाऊन स्ट्रॉंगली बाइंड होतात कोव्हॅलंट बॉन्डने आणि कोलिनिस्टरेज एन्झाइम कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशननी इनहिबिट करतात. त्यामुळं ऑर्गॅनोफॉस्फेटनी जे कोलिनिस्टरेज एन्झाइम इनहिबिट होतो, ती रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे? Irreversible. इरिव्हर्सिबल आहे. काय आहे? इरिव्हर्सिबल. Reversible. आणि इरिव्हर्सिबल असल्यामुळं तो एन्झाइम जोपर्यंत म्हणजे तो एन्झाइम इरिव्हर्सिबली इनहिबिट झाला म्हणजे तो परत ऍक्टिव्ह होत नाही ऍसिटिल कोलिनच्या मेटाबॉलिझमसाठी. जेव्हा नवीन एन्झाइम बनेल तो नवीन एन्झाइम ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करेल, पण जो इनहिबिट झालेला एन्झाइम आहे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंडने, तो एन्झाइम परत ऍक्टिव्हेट होईल का? No. नाही होणार. ड्रग देऊन आपण करू शकतो, ते आता ट्रीटमेंट मध्ये येणार आहे. ओके. तुम्ही ऑक्झाईम ऐकले असतील, प्रॅलिड ऑक्झाईम, ओबिड हो. ऑक्झाईम, पाम. पाम, ॲट्रोपिन आणि ते देतो ना आपण. हो. बर. आता याच्यामध्ये काय होतं, ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग मध्ये काय होतं, कोलिनिस्टरेज एन्झाइम इनहिबिट होतो. कसा इनहिबिट होतो तो? कोणत्या इनहिबिशननी? कॉम्पिटिटिव्ह नॉन Non-equilibrium. इक्विलिब्रियम. त्यामुळं काय होईल बरं? तो इनहिबिट झाला तर कसली लेवल वाढेल? तो एन्झाइम कशासाठी लागत होता? ACH. Still cooling. ऍसिटिल कोलिनच्या काय करायला? Metabolism. मेटाबॉलिझम. मग तो जर इनहिबिट झाला तर काय होईल? Muscarinic nicotinic ऍसिटिलिन कोलिनची लेवल खूप वाढेल आणि ऍसिटिल कोलिनची लेवल प्रचंड वाढेल आणि ऍसिटिल कोलिन कशावर ऍक्ट होईल? मस्कुरेनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर आणि मग ऍक्शन येतील त्यांच्या. मग ते ओपीपी पॉइझनिंग मध्ये सलायव्हेशन, लॅक्रिमेशन, बरोबर आहे, हार्ट रेट कमी होतो, हायपोटेन्शन मध्ये जातो, बरोबर आहे, युरिनेशन, डिफिकेशन, सगळ्या सिम्पटम्स तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? ठीक आहे, बरोबर आहे. मग आता ते ट्रीट करायला म्हणजे याच्यात तुम्हाला लक्षात आलं की निओस्टिग्मिन कोलिनिस्टरेज एन्झाइम इनहिबिट करतो, पण तो कोणत्या याने करतो? कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मॅनर. त्यामुळे त्याचे काही ठिकाणी आपण यूज करतो तो निओस्टिग्मिन, मायस्थेनिया ग्रेव्हिस, कोब्रा बाईट
आणि पण ऑर्गॅनोफॉस्फेट एन्झाईम कोलिनिस्टरेजच एन्झाईम इनिबिट करतात, पण ते कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम मॅनरनी, आणि त्याच्यामुळं ते पॉइझनिंग होती त्या सबस्टन्समुळे, कारण ऍसिटिल कोलिनची लेवल खूप वाढते ते दिल्याने, आणि ते मस्कुरेनिक निकोटिनिक रिसेप्टरवर राहून ऍक्ट होतात. आता तुम्हाला दोन ग्रुप माहिती आहे त्यातले कोणते ड्रग यूज करतात, तुम्ही मला सांगितले दोन्ही नावं. आता इथं आपलं जेवढं डिस्कशन झालंय तर मी दोन्ही नावं, दोन्हींचे रिझन सांगतो. आपण ॲट्रोपिन यूज करतो आणि दुसरं काय, पाम, प्रेलेडॉक्झिमाइन, प्रॅलिडॉक्झाईम. मग ॲट्रोपिन काय यूज करतो आपण माहिती आहे? एट्रोपिनायझेशन. ॲट्रोपिनायझेशन केल्यामुळं काय होईल? ॲट्रोपिन इज ए मस्कुरॅनिक ब्लॉक. ॲट्रोपिन इज ए अँटीसिक्रेशन. अँटी सिक्रेशन आहे, पण कसं करतो तुम्हाला आता ऍक्शन माहिती आहे, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट माहिती आहे, मस्कुरेनिक ॲट्रोपिन इफेक्ट, दिल्यावर काय होईल. मस्कुरेनिक इफेक्ट, मग तो काय मस्कुरेनिक इफेक्ट. करतो, हा करेक्ट, तो काय करतो, मस्कुरेनिक रिसेप्टरला ब्लॉक करून टाकतो. ॲट्रोपिन काय करतो, मस्कुरेनिक रिसेप्टरला ब्लॉक करतो. ऍसिटिल कोलिन जरी वाढलं तर मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होईल का? नाही, कारण मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक कोणी केलेत? ॲट्रोपिन. ओके, तर ॲट्रोपिन काय करतो, मस्कुरॅनिक मॅनिफेस्टेशन ऍसिटिल कोलिनचे कमी करून टाकेल मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करून. तर ते ॲट्रोपिनचे, आणि इट इज अ ड्रग ऑफ चॉईस. ॲट्रोपिन आपण म्हणतो, ॲट्रोपिनायझेशन होत तर आपल्याला रिपीट करायचं असतो. आणि दुसरा आपण पाम देतो. पाम पाम का देता माहिती आहे? प्रॅलिडॉक्झाईम. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. येस, करेक्ट करेक्ट. तर हे जे ओपीपी पॉइझनिंग मध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट कोलिनिस्टरेज एन्झाईम कसा इनिबिट केलेलं होतं त्यांनी? इरिव्हर्सिबली केलेलं होतं ना. म्हणजे कोलिनिस्टरेज एन्झाईम आता परत ऍक्टिव्हेट होणार आहे का जर आपण काहीच यूज नाही केलं? म्हणजे कोलिनिस्टरेज एन्झाईम लाईफ लॉंग इनिबिट झालाय, तो त्याची लाईफ जेवढी आहे, नवीन एन्झाईम आल्यानंतरच ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होणार आहे. तर कोलिनिस्टरेज एन्झाईम हा इरिव्हर्सिबली इनिबिट झालेला आहे ओपीपी पॉइझनिंग मध्ये. तर त्या कोलिनिस्टरेज एन्झाईमला इरिव्हर्सिबली इनिबिट का होतो तो? कारण ओपी पॉइझनिंग मध्ये तो ऑर्गॅनोफॉस्फेट एन्झाईम कोलिनिस्टरेज एन्झाईम ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड कोलिनिस्टरेज एन्झाईम एवढं स्ट्रॉंग बाइंड होतो कोव्हॅलेंट बॉन्डने की निघत नाही. तर प्रॅलिडॉक्झाईम दिल्याने काय होतं, प्रॅलिडॉक्झाईम काय करतं, त्या ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंडला कोलिनिस्टरेज पासून वेगळं करतो. वेगळं केल्यामुळं काय होईल, कोलिनिस्टरेज एन्झाईम काय होईल, आता ऍक्टिव्ह होईल, फ्री होईल. आणि तो ऍक्टिव्ह झालेला कोलिनिस्टरेज एन्झाईम कशाचं मेटाबॉलिझम करेल मग? ऍसिटिल कोलिनचं. मग ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन, त्यामुळे आपण पाम देतो. लक्षात आलं? तर हे एका एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला सांगितलं मी. इथं सांगायचा मुद्दा असा आहे, कोलिनिस्टरेज इनहिबिटर रिव्हर्सिबल पण आहे, इरिव्हर्सिबल पण आहे. रिव्हर्सिबल जे आहे ते कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनिबिशनने ऍक्ट होतात, जसं निव्होस्टिग्मिन आहे, फायझोस्टिग्मिन आहे, पायरिडोस्टिग्मिन आहे. आणि ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड कोलिनिस्टरेज एन्झाईम इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात. ते कसे करतात? कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम मॅनरनी. म्हणजे दोन्ही ड्रग कॅटालायटिक साईटला बाइंड होतात जिथं ऍसिटिल कोलिन बाइंड होतं. फक्त ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड कोव्हॅलंट बॉन्डनी, स्ट्रॉंग बॉन्डनी तयार बाइंड होतात. तर कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम आणि नॉन इक्विलिब्रियम इनिबिशन समजलंय का तुम्हाला? ओके. आता त्याचे एक्झाम्पल पण आहेत बरं का. आता निव्होस्टिग्मिन मी तुम्हाला सांगितलं, त्याचाच भाऊ फायझोस्टिग्मिन आहे. हे कॉम्पिटिटिव्ह कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आहे? इक्विलिब्रियम टाईप इनिबिशनचे. तर कोलिनिस्टरेज एन्झाईम इनिबिट करतं. ॲलोपिरिनॉल झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम इनिबिट करतं कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनिबिशनने. तर ॲलोपिरिनॉल पुढे यूज होतं माहिती आहे ना तुम्हाला, मध्ये. आणि झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम इनिबिट करून काय होणार आहे? कसली सिंथेसिस नाही होत? युरिक ऍसिडची सिंथेसिस नाही होत. हायपोझॅन्थिनचं कन्व्हर्जन युरिक ऍसिड मध्ये होण्यासाठी झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम लागतो, तो इनिबिट झाल्यामुळे युरिक ऍसिडची सिंथेसिस ते करत नाही. कॅप्टोप्रिल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एसी इनिबिटर आहे. ओके, ते पण कॉम्पिटिटिव्ह. आता हे एक्झाम्पल एवढे तुम्हाला कोणीच विचारणार नाही, फक्त एक एक्झाम्पल कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईपचं निव्होस्टिग्मिन किंवा फायझोस्टिग्मिनचं लक्षात ठेवलं, दॅट्स इट. बाकीचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे नाही. फक्त आपल्याला इथं शिकायचं काय की हा ड्रग कुठं यूज होतो. कॅप्टोप्रिल आपण कुठं यूज करतो? तर हायपरटेन्शन मध्ये.
त्यानंतर एक 5 अल्फा रिडक्टेज एन्झाईमला इनिबिट करणारा ड्रग आहे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मॅनरनी, तो आहे फिनास्टेराइड. माहिती आहे फिनास्टेराइडचा यूज पुढे होतो बीपीएच फिनास्टेराइड, पीसीओडी बीपीएच, बीपीएच पीसीओडी मध्ये पीसीओडी मध्ये, अजून alopecia. alopecia. अलोपेशिया मध्ये होतो. ओके, अलॉंग विथ मिनॉक्सिडिल. ओके, त्यानंतर ॲरोमॅटेज इन्हिबिटर जे आहे लिट्राझोल, एनेस्ट्राझोल, हे ड्रग ॲरोमॅटेज एन्झाईमला इनिबिट करतात आणि हे आपण ब्रेस्ट कॅन्सर मध्ये यूज करतो. एनेस्ट्राझोल आणि लिट्रोझोल तर ॲरोमॅटेज इन्हिबिटर ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट मध्ये वापरतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम आता माहित झालाय. ओके, कशासाठी लागतो तो? लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन. मध्ये करण्यासाठी. तर ते कार्बिडोपा नावाचा जो ड्रग आहे ना, तो डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम इनिबिट करतो. मग काय होईल? लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होईल का? नाही पार्किन्सनच्या पेशंट मध्ये हा द्यायला पाहिजे का नाही? नाही. द्यायला पाहिजे का नाही हे मी तुम्हाला एका म्हणजे आता थोडं 2 मिनिटं सांगतो. आपण उलट यूज करतो तो. आता तुम्हाला वाटेल का देतात ना, बरोबर आहे ना. आता डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम इनिबिट करतो, तर फार महत्वाचा पॉइंट आहे. ब्लड ब्रेन बॅरियर. ओके, लिओडोपा. ओके, 95% लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेरच डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. तो डोपामाइन परत ब्रेन मध्ये जाऊ शकत नाही, बरोबर. ब्लड ब्रेन बॅरियर तो क्रॉस करत नाही. फक्त 1 to 2% लिओडोपा कशात एंटर होतो? ब्रेन मध्ये. आणि तो कशात कन्वर्ट होतो? डोपामाइन मध्ये. डोपामाइन मध्ये, बरोबर आहे. त्याला कोणतं एन्झाईम लागतं? डोपा डोपा डिकार्बोक्झिलेज. डिकार्बोक्झिलेज. जे ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर असतं त्याला कोणता म्हणतो आपण? पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज, कारण तो बाहेर आहे. आणि जो ब्रेन मध्ये डोपा डिकार्बोक्झिलेज असतो त्याला काय म्हणतो? सेंट्रल. सेंट्रल डिकार्बोक्झिलेज. आता तुम्हाला मी सांगितलं की कार्बिडोपा इज ए इनिबिटर ऑफ डिकार्बोक्झिलेज एन्झाईम, त्यामुळे तो लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये करणार नाही. लॉजिकली तुम्ही आन्सर बरोबर सांगितले की मग कशाला यूज कशाला करायचा पार्किन्सन पेशंट मध्ये जो लिओडोपा आहे. परंतु त्याच्यामध्ये अजून एक फॅक्ट आहे. कार्बिडोपा डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. काय आहे फॅक्ट? काय? कार्बिडोपा डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. मग आता कार्बिडोपा दिल्याने कोणता एन्झाईम इनिबिट होईल? पेरिफेरल का सेंट्रल? पेरिफेरल. कार्बिडोपा डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, पण तो ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर तर ऍक्ट राहणार आहे, कारण दिल्यानंतर तो शरीरात जाईल, पण ब्रेन मध्ये जाईल का? कार्बिडोपा नाही. कार्बिडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. मग तो कोणता एन्झाईम इनिबिट करेल? डिकार्बोक्झिलेज. डोपा डिकार्बोक्झिलेज. डोपा डिकार्बोक्झिलेज करेल, पण पेरिफेरल का सेंट्रल? पेरिफेरल. पेरिफेरल. मग जर कार्बिडोपा दिला, मी तुम्हाला सांगितलं होतं लिओडोपा अलोन दिलं तर 95% लिओडोपा डोपामाइन मध्ये कन्वर्ट कुठं होतो? ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर. फक्त 1 ते 2% ब्रेन मध्ये जातो. जर आपण कार्बिडोपा ऍड केलं तर फायदा होईल का तोटा होईल? कार्बिडोपा इज ए पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर. तो ब्लड ब्रेन बॅरियर जाणार नाही, आतमध्ये जाणार नाही. सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज नाही इनिबिट करणार, तो फक्त पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इनिबिट करणार आहे. बरोबर. मग लिओडोपा बरोबर कार्बिडोपा दिल्याचा फायदा आहे का तोटा आहे? आपल्याला ऍक्शन कुठं पाहिजे लिओडोपाची? ब्रेन. ब्रेन मध्ये पाहिजे ना. मग जर आपण पेरिफेरल लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये इनिबिट केलं तर ब्रेन मध्ये जाणारं लिओडोपा नॉर्मली 1 ते 2% होतं, ते वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. आणि वाढल्यामुळे लिओडोपाचं ब्रेन मध्ये डोपामाइन मध्ये कन्व्हर्जन जास्त होईल आणि जास्त ऍक्शन काय होईल? लिओडोपाची जास्त होईल. जास्त. म्हणजे कार्बिडोपा ऍड केल्यामुळे लिओडोपाचा डोस आपण 1/4 पर्यंत कमी करतो.
कार्बिडोपा ऍड केल्यामुळे लिव्होडोपाचा डोस आपण कितीपर्यंत कमी करतो? 1/4. नॉर्मली जेव्हा लागतो त्याच्या 1/4 लागतो. लिव्होडोपा अलोन देतो त्यावेळेस जेवढा लागतो त्याच्यापेक्षा लिव्होडोपा कार्बिडोपा एकत्र दिले तर डोस कितीपर्यंत कमी करतो आपण लिव्होडोपाचा? 1/4. त्याच्यामुळे लिव्होडोपा बरोबर कार्बिडोपा द्यायचा फायदा आहे. फक्त तुम्हाला इथं क्लिअर काय करायचंय, इट इज ए डोपा डिकार्बोक्झिलेज इनहिबिटर, पण कोणता आहे? पेरिफेरल. पेरिफेरल. आता ते जेव्हा आपण पार्किन्सोनिझम पाहू ना, जेव्हा डिस्कस करू त्यामध्ये मेन क्वेश्चन हाच आहे, वाय वी यूज कार्बिडोपा अलॉंग विथ लिव्होडोपा. ते तुमचं इथं क्लिअर झालं. ठीक आहे, वाय वी यूज कार्बिडोपा अलॉंग विथ लिव्होडोपा, व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ ऍडिंग कार्बिडोपा विथ लिव्होडोपा. त्यावेळेस डिटेलमध्ये होणार आहे, त्याचे खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहेत, ते नंतर मी सांगणारच आहे. फक्त इथं कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन मी तुमच्याशी कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनहिबिशन मी तुमच्याशी डिस्कस केलं. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियमचं तर एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. ओके ओके. ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंडचं. तर कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन लक्षात आलं का तुमच्या? येस. आता नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये काय होतं मी तुम्हाला ते सांगतो. 5-10 मिनिटात संपेल आपलं. आता हे एन्झाईम आहे बरोबर. ऍक्टिव्ह साईट दिसते तुम्हाला इथं, ही ऍक्टिव्ह साईटला काय बाइंड होतं? सबस्ट्रेट. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग कुठं बाइंड होत होता? ऍक्टिव्ह साईटला. ड्रग कुठं बाइंड होत होता? जिथं सबस्ट्रेट बाइंड होत होता तिथंच बाइंड होता, म्हणून ते कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आहे. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग बाइंड टू अदर साईट, त्याला नाव आहे ॲलोस्टेरिक साईट. काय नाव आहे? ॲलोस्टेरिक साईट. ड्रग बाइंड हिअर विथ ॲलोस्टेरिक साईट. बरोबर आहे. ड्रग ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतंय का? नाही, ॲलोस्टेरिक साईट. त्यामुळे सबस्ट्रेट आणि ड्रग मध्ये कॉम्पिटिशन राहील का? सबस्ट्रेट आणि ड्रग मध्ये कॉम्पिटिशन राहील का? नाही राहणार, कारण सबस्ट्रेटची बाइंडिंग साईट कुठं आहे? ऍक्टिव्ह साईट. आणि ड्रगची बाइंडिंग साईट कोणती आहे? ॲलोस्टेरिक साईट. म्हणजे बाइंडिंग साईट वेगळ्या असेल तर त्या दोन सबस्ट्रेट आणि ड्रग मध्ये कॉम्पिटिशन राहील का बाइंडिंग साठी? नाही राहणार. नाही राहणार. नाही राहणार, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे तिथं कॉम्पिटिशन आहे का? नाही. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता ना, तर ड्रग ॲलोस्टेरिक साईटला बाइंड झालं इथं, मग सबस्ट्रेटची बाइंडिंग कसं इनहिबिट होतं? बरोबर ना. सबस्ट्रेटचं बाइंडिंग एन्झाईमला कसं इनहिबिट होतं? बरोबर. तर एक लक्षात घ्या की ऍक्टिव्ह साईटचं स्ट्रक्चर बघितलंय तुम्ही, असं मी आता काढलंय ते रेडीने, ते बघा. आता इथं ड्रग ॲलोस्टेरिक बाइंडला बाइंड झाल्यामुळं ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिव्ह साईट. आता ऍक्टिव्ह साईटचं स्ट्रक्चर कसं झालंय बघा, म्हणजे हे स्ट्रक्चर पहा आणि हे स्ट्रक्चर पहा. ऍक्टिव्ह साईटचं चेंज झालंय. येस. आणि तुम्हाला लॉक अँड की मॉडेल मध्ये मी काय सांगितलं होतं, ह्या सबस्ट्रेटला बाइंड व्हायचं असेल इथं, तर ह्या सबस्ट्रेटच्या एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी हे इथं पाहिजे एन्झाईमला. एन्झाईमचं जे स्ट्रक्चर आहे बाइंडिंग साईट, ही एक्झॅक्टली लॉक अँड की मॉडेल सारखं आहे. चावीच्या एक्झॅक्टली उलट कुलपामध्ये ते स्ट्रक्चर पाहिजे, तसंच आहे. आता हे स्ट्रक्चर जर चेंज झालं असं, म्हणजे हे असं झालं, तर इथं हा सबस्ट्रेट बाइंड होऊ शकतो का? नाही. नाही, कारण कॅटॅलाइट काय झाली? चेंज झाली, आणि त्याच्यामुळं सबस्ट्रेट बाइंड होणार नाही आणि एन्झाईम इनहिबिट होईल. मग इथं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग ऍक्टिव्ह साईटला बाइंड झालेला नाहीये, त्याच्यामुळं ते नॉन कॉम्पिटिटिव्ह टाईपचं इनहिबिशन आहे. आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग कुठं बाइंड होतो? ॲलोस्टेरिक साईटला. पण ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होऊन तो एन्झाईम मध्ये कन्फर्मेशनल चेंज करतो, आणि त्याच्यामुळे कॅटॅलायटिक साईट किंवा ऍक्टिव्ह साईटचं स्ट्रक्चर काय होत आहे? चेंज होतं. आणि ते स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे तिथं ड्रग सबस्ट्रेट बाइंड होईल का? नाही. आणि सबस्ट्रेट बाइंड नाही झाला तर एन्झाईमचं इनहिबिशन होईल, सबस्ट्रेट मेटाबोलाइज होणार नाही. याला नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन म्हणतात. याला काय म्हणतात? नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. म्हणजे नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग कुठं बाइंड होतो हे तर लक्षात आलं तुमच्या? MCQ आला तर
ऍक्टिव्ह साईट का ॲलोस्टेरिक साईट? ॲलोस्टेरिक साईट. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये सबस्ट्रेट आणि ॲलोस्टेरिक ड्रग मध्ये कॉम्पिटिशन आहे का? नाही. आणि एक लक्षात घ्या, यांच्यात कॉम्पिटिशन नाही, त्यामुळं आता इव्हन सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम नाही झालं, मग सबस्ट्रेटचा नंबर जरी वाढला, बरोबर आहे, त्याचं मेटाबॉलिझम तो त्या ड्रगला डिस्प्लेस करू शकत नाही, कारण त्याची बाइंडिंग साईट वेगळी आहे. आणि त्यामुळं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन ही इरिव्हर्सिबल प्रकारचं असतं. कसं असतं? इरिव्हर्सिबल. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम रिव्हर्सिबल, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इरिव्हर्सिबल, आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह पण irreversible. आता याचे एक्झाम्पल पाहून आपण थांबूया, 5 मिनिटात होतील. 12 पर्यंत 8 मिनिटं आहे अजून. एक दोन एक्झाम्पलच मी तुमच्याशी डिस्कस करतो, बाकीचे तुम्हाला नाही लक्षात राहिले तर चालेल. एक मला जे करायचं आहे ते आहे ओमिप्रेझोल. माहिती आहे तुम्हाला? इट इनिबिट्स H+K+ ATPase पंप. तो H+K+ ATPase पंप, त्याला एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी आहे H+K+ ATPase, त्यालाच प्रोटॉन पंप म्हणता, बरोबर? इनिबिटर. बट इट इनिबिट्स बाय नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. तर ओमिप्रेझोल हा प्रोटॉन पंप रिव्हर्सिबली इनिबिट करेल का इरिव्हर्सिबली? इरिव्हर्सिबली. म्हणजे तो प्रोटॉन पंप आहे ना, एकदा इनिबिट झाला तर परत ऍक्टिव्हेट होईल का? नाही. जेव्हा नवीन प्रोटॉन पंप बनतील परायटल सेल मध्ये, ते प्रोटॉन पंप मग ऍसिडचं सिक्रेशन करतील. तोपर्यंत प्रोटॉन पंप जे पण इनिबिट झाले ते इनिबिटच राहणार आहे, ते परत ऍक्टिव्हेट होणार नाही. इरिव्हर्सिबली इनिबिट करतं. त्यामुळे ओमिप्रेझोलची ऍक्शन, नवीन प्रोटॉन पंप बनायला 18 ते 24 तास लागतात. किती? 18 ते 24 तास. आणि त्याच्यामुळं ओमिप्रेझोल ची ऍक्शन ही वन्स डेली जरी आपण दिला तरी सफिशियंट आहे. 24 तास ऍसिड सपरेशन करतं ते. जवळजवळ 98% ऍसिड सिक्रेशन सप्रेस करतं ओमिप्रेझोल ओडी दिल्यावर. म्हणजे ओमिप्रेझोल ओडी दिला तरी सफिशियंट आहे, बीडी द्यायची गरज नाही. लक्षात आलं? काय बाकी ड्रग आपण जे आहे एक्झाम्पल ते उद्या बघूया. आता 5च मिनिटं राहिलेत. ओके, तर समजलाय टॉपिक कॉम्पिटिटिव्ह आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन? आपण मी डिटेल मध्ये जरी डिस्कस करत असेल ते फक्त अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. एक्झाम मध्ये हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त आज तुम्हाला हे कळलं पाहिजे की कॉम्पिटिटिव्ह म्हणजे एन्झाईमचं, ड्रग जे एन्झाईमवर ऍक्ट होतात ते दोन प्रकारे, एन्झाईम स्टिम्युलेशनने काही ड्रग ऍक्ट होतात, काही एन्झाईम इनिबिशन. एन्झाईम स्टिम्युलेशनचे ड्रग बोटावर मोजणे एवढे आहे. मेजॉरिटी ड्रग एन्झाईम इनिबिट करतात. त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन असू शकतं, नॉन कॉम्पिटिटिव्ह असू शकतं. कॉम्पिटिटिव्ह मध्ये इक्विलिब्रियम टाईपचे, नॉन इक्विलिब्रियम टाईपचे. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम रिव्हर्सिबल आहे, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इरिव्हर्सिबल आहे, आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह सुद्धा इरिव्हर्सिबल आहे. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये ड्रग आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग साईट सेम आहे, ऍक्टिव्ह साईट, त्यालाच कॅटालायटिक साईट म्हणतात. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये ड्रग आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग साईट वेगळी आहे. ड्रग ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतं आणि सबस्ट्रेट हा कॅटालायटिक साईट किंवा ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतं. लक्षात आलं? म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. बाकी डिटेल मध्ये तुम्हाला काही नाही. एक एक एक्झाम्पल प्रत्येकचं, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियमचं, निओस्टिग्मिनचं किंवा फायझोस्टिग्मिनचं कोलिनिस्टरेज एन्झाईम इनिबिट होतं. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियमचं तुम्हाला ओपीपी पॉइझनिंग तुम्ही सांगू शकता, आणि नॉन कॉम्पिटिटिव्हचं ओमिप्रेझोल. एक एक एक्झाम्पल तुम्हाला माहित असलं मोर दॅन सफिशियंट आहे. लक्षात आलं? समजलाय टॉपिक? हो हो. ओके, चालेल. उद्या राहिलेला टॉपिक बघूया. आवाज येत होता का नंतर? हो सर. हो, मागून झाला क्लिअर. ठीक झालं. ठीक आहे, कधी कधी टेक्निकल इश्यू असतात, टेक्नॉलॉजी काहीतरी डिफेक्ट असेल, बघूया आपण. ठीक आहे, उद्या पाहू कसा आवाज येतो, नाही तर आपण काहीतरी चेंज करू. ओके, तर चालेल. उद्या परत 10:15 आपण पाहूया नेक्स्ट राहिलेला टॉपिक. ठीक आहे, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट.